आज या नवहिंदवी वर्षाच्या सुरुवातीला नवसंवत्सराच्या निमित्ताने पराभव नाम संवत्सर विक्रम संवत्सर 2082-83 शके 1948 शुक्रवार 20 मार्च 2026 संध्याकाळचा हा सायं प्रहर या निमित्ताने सर्वात प्रथम या विशेष वर्गात आपल्याला प्राप्त असलेले आपले दातृत्वशाली या निमित्ताने विद्यालक्ष्मी स्वरूपाने आपल्याला प्राप्त असलेले आपले आदर्श आदरणीय दिवारे सरांना कोटी कोटी नमस्कार आणि साष्टांग धन्यवाद। याचबरोबर या अभ्यास वर्गामध्ये सम्मिलित असलेले आपली ज्ञानपुष्पाची प्रफुल्लता अधिक ऊर्जान्वित करण्यासाठी सम्मिलित असलेले आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ अभ्यासक ज्योतिष प्रेमी आपण सर्वांना सुद्धा माझा सप्रेम नमस्कार। चैत्र नवरात्रीचा हा काळ चालू आहे। आज चैत्र द्वितीय आहे शुक्ल पक्षातली। या निमित्ताने आपण लक्ष्मी मातेचं स्तवन या ठिकाणी करणार आहोत। आपण सर्वांनी अतिशय प्रसन्न अंतःकरणातून या श्री सूक्त पठणाचा एकाग्रपणे ध्यान निर्माण करायचं आहे। आपलं सर्व लक्ष आपल्या हृदय स्थानावरती लक्ष केंद्रित करायचं। हरि ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्ण रजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावह ताम आवह जातवेदो लक्ष्मी अनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वां रथमद्यां हस्तिनाद प्रमोदिनीं श्रियं देवीमुपवये श्रीर्मा देवी जुषताम् कांसोस्मितान् हिरण्यप्राकाराम् आर्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपवये श्रियं चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वावृणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोत बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मी उपेतु। आवाज गेला तारे साहेब? तारे साहेब, तारे सर आवाज येत नाहीये। दुरादर्शां नित्यपुष्टान् करिष्णीं ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपवये तामिहोपमहेश्रियं मनसा काममाकृतिं वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्यस्य मयि श्रीशयतां यशः कर्दमेन मातरं पद्ममालिनीम् आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लित वसमे गृहे नीच देवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावह आर्द्रां यष्करणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावह ताम आवह जातवेदो लक्ष्मी अनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभुतं गावो दास्योश्वान विन्देयं पुरुषानहम् यशुचि प्रयतो भूत्वा जुहुयादाजुमन्वहं सुक्तं पंचदशर्चञ्च श्रीकाम सततं जपेत्। हरि ओम। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। फार सुंदर, अत्यंत सुंदर। त्याला आता काही मी हे करू शकत नाही मार्क, पण ते 100% अतिशय सुंदर आहे। प्रसन्न व्हायला होतं आणि सुंदर अतिशय छानपैकी व्हायब्रेशन तयार झाली, स्पंदनं। तर तारे साहेब, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आणि अभिनंदन पण करतो। असंच येत राहा आणि आपल्या वर्गाला एक चांगल्यापैकी चैतन्य देत राहा तुमच्या आवाजामधून। धन्यवाद। कुलकर्णी मॅडमला विनंती करेन की त्यांनी स्वागत करावं।
देव्हारे सरांना नमस्कार, गीता मॅडमना नमस्कार, कुबल मॅडमना नमस्कार, तेच सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. पारंपरिक कुंडली वाचन याच्या आपल्या कार्यशाळेत एका नवीन पत्रिकेच्या माध्यमातून पारंपरिक ज्योतिषशास्त्राचे नियम उलगडत फलादेश कसा करायचा, तसेच जीवनातील घडणाऱ्या घटनांचा आढावा कसा घ्यायचा याविषयीचे विवेचन आज आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तत्पूर्वी कुलकर्णी मॅडमचं स्वागत करतो, त्यांनी स्वागत केलेलं आहे. इथे उपस्थित असणारे सर्वजण, त्यामध्ये चव्हाण मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, हळदवकर मॅडम आहेत, इत्यादी सर्व आदरणीय. आता तारेसाहेबांनी अतिशय चांगल्यापैकी प्रार्थना म्हटले, एक चैतन्य निर्माण झालं, तर त्यांचं पण स्वागत आहे. आणि असं चैतन्य तिथे त्यांनी निर्माण करावं सुंदरपैकी. तर इत्यादी सर्व मान्यवरांचं, सर्व कुलकर्ण्यांचं स्वागत आहे. देशमुख मॅडम आहेत, आणखी इत्यादी सर्व माननीय. तर आज आपण एक पत्रिका घेणार आहोत. तर त्या पत्रिकेमध्ये स्पेशली सांगायचं कसं असतं की सुदैव आणि दुर्दैव हे एकाच वेळेला माणसाच्या जीवनामध्ये कसं कार्य करतं. जी पत्रिका आहे ती मेडिकल सायन्सच्या डॉक्टरची आहे. आता सध्या व्यक्ती जी आहे ती परदेशामध्ये आहे, पण परदेशामध्ये जाऊन व्यक्ती कशी फसली जाते आणि त्या ठिकाणी कसा त्या ठिकाणी त्याला प्रायश्चित्त करावं लागतं. जन्म जो आहे तो औरंगाबादचा आहे, म्हणजे आत्ताचं संभाजीनगर, आणि मुंबईमध्ये वास्तव्य होतं. चांगल्यापैकी मेडिकलला ॲडमिशन मिळालं, उत्तम याच्यामध्ये पास झालं. त्यानंतर इथे प्रॅक्टिस केली, पण काही हॉस्पिटलच्या काही कारणांमुळे नंतर त्यांनी निर्णय घेतला की परदेशात जाण्याचा. आता परदेशात जाऊन एवढी मोठी फसवणूक होईल असं कधी वाटलं नव्हतं, पण तरीसुद्धा कुंडलीतले योग जे आहेत ते योग कसे काम करतात याबद्दलचं आपलं आजचं मार्गदर्शन असेल. आणि तुम्ही जी पत्रिका वाचणार आहात किंवा तुमच्याकडे जे लोक येतात, तर त्यामधून जातकाच्या जीवनामध्ये कशा तऱ्हेचे प्रश्न उपस्थित होतात. लग्नेश ज्यावेळेला 12व्या स्थानामध्ये राहूयुक्त असतो, त्यावेळेला माणसाच्या देहाची स्वतःची त्या ठिकाणी अतिशय हार्डशिप आहे आणि अजूनही व्यवस्थित सगळं काही चाललेलं नाही. जातक विवाहित आहे, पण त्या ठिकाणी आपल्या जोडीदाराला सोबत घेऊन जाऊ शकणार नाही, हे एक दुर्दैव आहे. तर आता मी कुबल मॅडमला सांगेन, विनंती करेन की त्यांनी पत्रिका तारीख लावावी आणि त्याच्यानंतर आपण सर्व पत्रिका जी आहे फार अभ्यास करण्यासारखी पत्रिका आहे. जीवनामध्ये सुखदुःखाचं कसं हे येतं माणसाच्या जीवनामध्ये ते आपल्याला बघायचं आहे. तर तारीख आहे 27 ऑक्टोबर 1977. सकाळी 7:32 जन्म आहे. स्थळ आहे औरंगाबाद, संभाजीनगर, आणि ज्याचं पुरुष आहे. तारीख लिहून घ्या. बरं, आता मुख्य कुंडली लावा मॅडम. लिहून घेतली असेल मला वाटतं सगळ्यांनी. फार इंटरेस्टिंग आहे पत्रिका. बघा, ही तूळ लग्नाची पत्रिका आहे. स्पेशली कोणी वाईट वाटून घेऊ नये, म्हणजे त्या ठिकाणी असं काही वैयक्तिक कोणाचंही हे नाही आहे, म्हणजे निंदा वगैरे तसा काही प्रकार नाही आहे. कारण लग्न हे लग्नच असतं. तर त्या ठिकाणी तूळ लग्न आहे आणि तूळ लग्नामध्ये लग्न 23 अंशाचं आहे. नवमांश पण चांगला आहे, वृषभ आहे. इथे लग्नी रवी बुधाची युती आहे. अतिशय जीवन जे आहे ते शिक्षण होईपर्यंत, शिक्षण झाल्यानंतर अतिशय चांगलं जीवन जगले आणि उत्तमरित्या मेडिकल सायन्समध्ये ते पास झाले. आता याच्यामध्ये मेष रास आहे, रविचंद्राचा समसप्तक योग आहे, बुध चंद्राचा समसप्तक योग आहे, मंगळ राशीस्वामी नीचेचा आहे. काही वेळेला राशीस्वामी नीचेचा असेल किंवा लग्नामध्ये नीचेचा जर ग्रह असेल
तर त्यावेळेला जीवनामध्ये अप्स अँड डाऊन जे आहेत ते माणसाच्या जीवनात होत असतात. शनी हा सिंहचा आहे आणि 12व्या स्थानामध्ये कन्या राशीचा नीचेचा शुक्र आणि नीचेचा मंगळ दशम स्थानामध्ये आहे. आता नीचेचा शुक्र हा राहूयुक्त झाल्यामुळे हे जातकाच्या याच्यामध्ये कुटुंब फार चांगलं आहे, प्रतिष्ठित कुटुंब आहे, अतिशय नावाजलेलं आहे आणि मेडिकल सायन्सला उत्तमरित्या पास झाला. पण कधी कधी काय असतं की काही वेळेला माणसाची हौस असते की परदेशात जायचं आणि तो ग्रह सुचवतो आपल्याला, आपण काही करत नाही. ग्रहाने असं सुचवलं की आपल्याला परदेशात जायचं आहे आणि तिथे लोकांच्या आग्रह खातं आणि त्या ह्याच्यामध्ये शुक्र राहू युक्त आहे आणि अशा वेळेला जातक परदेशात गेल्यानंतर प्रचंड वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागलं. अजूनही राहायला घर नाही आहे. जातकाचा जो काही प्रवास होता तो कॅनडामध्ये होता. गेल्यानंतर पण तिथे पहिला हल्ला झाला, म्हणजे ते शीख फॅमिलीज आहेत त्याच्यामध्ये सामान चोरीला जाणं, त्या ठिकाणी घरामध्ये काही अडचणी निर्माण होणं. जॉबसाठी जे घेऊन गेले होते त्यांनी तिथे 3 महिने असंच होल्डवरती ठेवलं, म्हणजे स्वतःचे पैसे खर्च करायला लागले. हे दशम स्थानाचं कॅरेक्टर आहे. त्याच्यानंतर दशमाधिपती हा चंद्र, वाक्य व्यवस्थित लक्षात ठेवा, दशमाधिपती चंद्र हा मेष राशीत आहे आणि सप्तमेश मंगळ हा कर्क राशीत नीचेचा आहे. आणि तसे पण जे काही आपण नेहमी पत्रिका वाचतो त्यावेळेला जे गुण आहेत, तर मेषेचा चंद्र असेल तर त्याला भरपूर हार्डशिप करावी लागते. व्यक्ती चांगली आहे, हुशार आहे, क्वालिफाईड आहे, चांगल्यापैकी MS केलेलं आहे, पण MD केलेलं आहे, पण तरीसुद्धा त्या ठिकाणी जातकाला जे परदेशात गेल्यानंतर काय दुर्बुद्धी सुचली आणि परदेशामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आणि अशा वेळेला परदेशामध्ये एक तर शुक्र नीचेचा आहे, लग्नेश नीचेचा, राहूयुक्त, तर कधी ना कधीतरी अशी घटना 12व्या स्थानासंदर्भात होणार होती. आणि इथे अन्यन्योग कसा झाला आहे, लग्नेश 12व्या स्थानात आणि 12व्या स्थानाचा अधिपती लग्नात, ना घरका ना घाटका अशी परिस्थिती निर्माण झाली. आता परत येऊ पण शकत नाही. त्याला कारण असं आहे की काही कागदपत्र जे आहेत काम करण्याची, नोकरीची, त्याच्यामध्ये जे ॲग्रीमेंट आहे ते 10 वर्षाचं आहे आणि एवढे हलाखीचे दिवस आहेत की वेळेवर पगार नाही, साधारणतः 12-13 तास काम करावं लागतं, विश्रांती नाही. आणि जे काही प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये त्यांचा जॉब आहे तिथे चुकीचे काही व्यवहार चालतात आणि त्यांना एक टार्गेट आहे की तुम्हाला इथे एवढ्या एवढ्या तऱ्हेचे ऑपरेशन्स आणि मेडिकलच्या ह्या केल्या पाहिजे. आणि अतिशय डिफिकल्ट आहे कॅनडामध्ये मेडिकल सायन्स. आणि अशा तऱ्हेचा हा जो भाग आहे, तर मेष राशीच्या बाबतीमध्ये तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी अजूनही पत्नी इथेच आहे मुंबईमध्ये, पण चंद्र हा दशमेश आहे, तो तिथे सप्तमात मेषेला आहे. तर मेष राशीचं जे सेक्टर आहे ते सेक्टर नेहमी आपण बघितलं तर हार्डशिप आहे. इथे फक्त एकच बचावात्मक भाग आहे की गुरु हा त्या ठिकाणी मिथुनेचा आहे, भाग्यस्थानामध्ये आहे आणि लग्नावर त्याची दृष्टी आहे. लग्नावर दृष्टी असल्यामुळे लग्नस्थान बलवान झालेलं आहे. दशमात जरी मंगळ नीचेचा असला तरीसुद्धा त्या ठिकाणी धावपळ करण्याची शक्ती आहे, कारण लग्नावरती मंगळाची दृष्टी आहे. म्हणजे लग्नामध्ये बसलेले 2 ग्रह, लग्नावरती दृष्टी टाकणारे 3 ग्रह, म्हणजे लग्नावरती कसा तऱ्हेचा भार आला आहे. एक तर चंद्र म्हणजे जोडीदार पत्नी, एक तर पत्नीला तिथे घेऊन जाऊ शकत नाही, ती एक अडचण आहे, कारण स्वतःचं वास्तव्य बरोबर नाही. मग लग्नस्थान जे आहे ते सूर्य बुधाची युती आहे, लग्नावर गुरुची दृष्टी, चंद्राची दृष्टी, मंगळाची दृष्टी, आणि अशा तऱ्हेने गोंधळलेली व्यक्ती आहे. सर शनीची पण दृष्टी आहे ना? हो, शनीची पण दृष्टी आहे. येस. मग आता अशा वेळेला हे सगळे 3 आणि 1 4 आणि 2 6 ग्रह
लग्नस्थानामध्ये विराजमान आहेत तिथे. तर ह्या 2 ग्रहामध्ये सगळ्यांचं जे काही हे जे आहे त्रास, तो पण अशा तऱ्हेचा आहे की भरपूर हाल अपेष्ट आहेत. पगार वेळेवर मिळत नाही. विचार केला होता की जास्ती पैसे मिळतील, आपण काहीतरी जीवनामध्ये करू शकू. सत्याचा जन्म आहे, म्हणजे काही एवढा मोठा नाही आहे, पण तरीसुद्धा अडचणीवरती अडचणी, अडचणीवरती अडचणी. हा सगळा तुम्हाला खुलासा केला एवढ्यासाठी की अशी पत्रिका आल्यानंतर जीवनामध्ये त्या व्यक्तीच्या जर त्याने इकडचं स्थान सोडलं नसतं तर एवढा मोठा प्रश्न उपस्थित झाला नसता. राहूची दशा लागली 2021 साली आणि सगळा गोंधळ झाला. 2021ला 20/12/2021 म्हणजे साधारणतः 2022. आणि इथूनचा चांगल्यापैकी जॉब होता, चांगलं हॉस्पिटल होतं, सरकारी नव्हतं पण प्रायव्हेट होतं, पण व्हेरी गुड. पण काही मोहामध्ये मनुष्य अडकतो आणि मोहित करणारा ग्रह म्हणजे शुक्र. पण पत्रिका वाचतेवेळी जर समजा चांगल्या ज्योतिषाने सल्ला दिला असता तर असा प्रसंग आला नसता. तुम्हाला बोलायचं संधी आहेच, काही विचार करू नका. म्हणजे तुम्हाला सांगायचंच आहे तुम्हाला काय वाटतं. षष्ठस्थान जे आहे ते नोकरीचं आहे, तिथे त्याचा अधिपती जो आहे तो भाग्यात आहे, पण षष्ठामध्ये केतू आहे. केतू हा त्या ठिकाणी 12व्या स्थानात असायला हवा, तो षष्ठ स्थानात आहे. आणि षष्ठातला राहू 12व्या स्थानात आहे, म्हणजे स्थानबळ राहूला पण नाही, केतूला पण नाही. मग अशा वेळेला ही पत्रिका आपण जो पाहतो की भाग्यात गुरु आहे, नो डाऊट. गुरुने विद्या दिली, भाग्य दिलं, संसार दिला, पण परदेशामध्ये जाण्याचं टाळलं असतं तर एवढा प्रसंग आला नसता. आणि त्यामध्ये पंचमावरती शनीची दृष्टी आहे, तर त्याला कारण तुम्हाला मी सांगतो. पंचमामध्ये जो शनी लाभात आहे तर त्या ठिकाणी अष्टमात त्याची 10वी दृष्टी आहे, लग्नात पहिली दृष्टी आहे, 7वी दृष्टी जी आहे ती पंचम स्थानावरती आहे. आणि तो मित्रांच्या नादाला लागून, पंचम स्थान हे मित्रांचं आहे आणि आपल्या जोडीदारात जवळपासचे लोकांचा आहे. तर त्यावेळेला तो सिंहराशीत आहे, काहीतरी मोठं बनायला मिळेल. तर सिंहराशी थोडीशी प्राऊडी आहे, तर त्या ह्याच्यामध्ये काहीतरी मोठं बनायला मिळेल, त्याकरता ही फसवणूक झालेली आहे. तर आता ही सगळी पत्रिका जर तुम्ही पाहिलीत तर चंद्र, गुरु, मंगळ, शनी हे लग्नावरती पाहत आहेत. लग्नामध्ये 2 ग्रह आहेत, फक्त गुरुची लग्नावर दृष्टी आहे. पण एवढे कष्ट आहेत की रडकुंडीला आलेला आहे, पण परत येऊ शकत नाही. परत आलं तर हॉस्पिटल असं सांगतं की आम्हाला राहिलेली 7 वर्ष जी आहे त्याचा पगार देऊन जाणे. हे अशा तऱ्हेचं डॉक्युमेंटेशन ज्याला आपण म्हणतो, ते करारपत्र जे असतं ना, ते कन्या राशीवरती अवलंबून आहे, करारपत्र. आणि करार हा कन्या राशी म्हणजे बुधाची आहे, त्याच्यावरती अवलंबून आहे. अशी ही फसगत झालेली आहे. तर तुम्हाला थोडीशी जाणीव व्हावी, कल्पना यावी की अशी पत्रिका आल्यानंतर कागदपत्रांमध्ये घोटाळा होण्याची शक्यता दर्शवली जाते. आणि ती राहूयुक्त असल्यामुळे तिथे अंधारामध्ये राहिली व्यक्ती, तर त्यामध्ये अशा तऱ्हेचा भाग जो आहे तर अत्यंत अडचणीमध्ये असणारी ही पत्रिका आहे. क्वालिफाईड आहे, सगळं आहे, विद्वान आहे, चांगली गुणी आहे, निर्व्यसनी आहे. पण अशा वेळेला अशा तऱ्हेचा भाग जो आहे. दुसरं कारण असं की ज्या तूळ राशीवरती एवढ्या सगळ्या ग्रहांची दृष्टी आणि ग्रह बसलेले आहेत, तर त्याकरता तूळ राशी कालपुरुषाची जोडीदाराची असते आणि तिथे अशा तऱ्हेचे प्रश्न उपस्थित झालेले आहे. आता ही मला वाटतं तुम्हाला पत्रिका पूर्ण लक्षात आली असेल. तर नवमांश लावायचे आहेत तर नवमांश लावूया. तर नवमांश मला वाटतं ऋषभ असेल याचा. ऋषभ नवमांश आहे का मॅडम? बघा. हो. होय सर. आणि लग्नी शनी आलेला आहे बघा. ऋषभ लग्नाला लग्नी शनी आहे, चतुर्थात मंगळ आहे,
राहू चंद्राची युती आलेली आहे, पण ती चंद्र हा वेगळाच आहे, कर्क राशीतला आहे. राहू हा पराक्रमात आलेला आहे. पण इथे सूर्यगुरु गुरु निशेचा नवमाशी झालेला आहे. मग अशा स्वातीचा नवमाश चांगला आहे तो, मकर नवमाश. ही नवमाश पत्रिका आहे. आता तुम्ही त्याच्यावरती विचार करू शकता. मूळ कुंडली जास्तीत जास्त इथे तुम्ही पहा. त्या कुंडलीवरून तुम्हाला अंदाज ठरवता येईल की कशा रीतीने अशा जातकाची फसवणूक झाली. म्हणजे कोणाच्या तरी विचारावरती आपण जेव्हा चालतो, आणि तूळ लग्न थोडंसं डेलिकेट ॲसेंडेंट आहे. त्यामध्ये वृषभ आणि तूळ याच्यातले लोक मोहात होऊन पटकन फसून जातात, आणि काही वेळेला त्यांना अंदाज येत नाही, कारण का अशी ही राशी बनेल नाही आहे. पण ही संकट अशा तऱ्हेने आल्यानंतर जातकाच्या जीवनामध्ये असे प्रश्न उपस्थित झाले. तर नेहमी काळजी घ्या. बऱ्याचशा तूळ लग्नाच्या पत्रिका आहेत माझ्या पाहण्यातल्या, त्याच्यामध्ये आर्थिक फसवणूक बऱ्याच लोकांची झालेली आहे. आणि बऱ्याच वेळेला सोनं नाणं जातं, पैसे जातात, फ्रॉड होतो, अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो इथे लग्नेशच मुळात बिघडलेला आहे. आणि कशी पाय घसरला आणि तो परदेशात गेला, आणि तिथे अनेक प्रकारची दुःख, एक तर -40 अशा ठिकाणी राहावं लागतं. तर त्याच्यामुळे हे दुःखी पत्रिका जी आहे त्याच्यावर आता तुम्ही विचार मांडायचे आहेत तुमचे. आणखी काही विचारायचं असेल तर ते सुद्धा विचारू शकता. इत्यादी काही गोष्टी आहेत तर त्याचा तुम्ही हे घ्या, मागोवा घ्या. आणखी काही तुम्हाला पाहिजे असेल तर विचारा, मी त्याच्याबद्दल तुम्हाला भूमिका सांगेन. चव्हाण मॅडम तुम्ही सांगा. मॅडम मूळ पत्रिका लावा ना जरा. सर हं. याच्यामध्ये चतुर्थेशही मघा नक्षत्रातला आहे, म्हणजे सिंह राशीचा तोही खराब आहे. आणि तुम्ही जे प्रौढी मिरवणं वगैरे म्हणालात ना, किंवा मित्रांच्या आणि सिंह राशीतल्या शनीमुळे, तर हो मला अजून एक गोष्ट अशा अनुभवास आली की ज्यांच्या लग्नी कुठल्याही राशीच्या असू देत, रवी बुध असतात, तेव्हा थोडे ते ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये वगैरे म्हणा, किंवा स्वतःबद्दलचा अति मिरवणं ज्याला म्हणतो ना आपण, हो तर असे प्रकार मला बऱ्याच पत्रिकामध्ये दिसून आले. मग ते कुठल्याही राशीचे असू देत सर. हां कदाचित हां ह्याच्या सुद्धा मध्ये वाहवत गेले असू शकतात, कारण नाही म्हणलं तरी शुक्र थोडंसं मोह किंवा आमिषाकडे झुकणारी रास आहे. तर हां. आणि तो शुक्रही खराब आहे, तर तिकडूनही ते तसं निर्णय त्यांनी घेतलेला असू शकतो असं वाटतं मला सर. ते आणि बरोबर आहे तुमचं कर्केचा म्हणणं. मंगळ कधी कधी नको इतकं चुकीच्या पद्धतीचं धाडस सुद्धा करायला लावतो सर. तर त्याला येस काही येस, कधी कधी रॅशनल विचार नसतात त्यांचे, असंही दिसून येतं सर. बरोबर. केवढं दुःख वाटतंय मॅडम की आई हो ना. वडील इथे आहेत. आता आई वडील सुद्धा 80 वर्षाच्या जवळपास झालेले आहेत, हम्म. कळलं का. पण ते हा. हे लोक राहायला इथे राजाबडी चौक म्हणून आमच्याकडे आहे, शिवाजी पार्कला मुंबईमध्ये, तिथे राहतात. आणि प्रचंड मानसिक ताण आहे सगळ्या घरच्या असणारच. हो. मुलांना, पत्नीला आणि आई वडिलांना. आणि आई वडिलांचं आता वय जे आहे 75-80च्या दोघांचं जवळपास शेवटचं आयुष्य चालू आहे. तर त्या ह्याच्यामध्ये या शेवटच्या घटनेला मुलगा आपल्यापासून दूर आहे, हो. आणि जिथे गेल्या तिथे जे बॉन्डिंग केलेलं आहे ॲग्रीमेंटचं, ते लोक क्रूक आहेत एकदम. हो हो, ते तुम्ही कन्या राशीचं सांगितलं तसं दिसून येतं सर Yes. हे प्रकार. आता हे सांगण्याचं कारण कागदपत्रांमध्ये कायमच म्हणजे हो. आणि राहू जेव्हा असेल ना, तेव्हा तर हे प्रकार दिसून येतातच सर. पण कन्या बऱ्याच राशीतला लोकांची राहू मॅडम असेल. फसगत हो जी आहे ना, अनेक लोक जेव्हा आपण पाहतो प्रॉपर्टी मॅटरमध्ये, तुम्हाला सांगतो मॅडम, अनेक लोक फसतात हो सर. डॉक्युमेंटेशनमध्ये. आत्ताची जी यंग जनरेशन आहे त्यांनी अंडर कन्स्ट्रक्शन काही बुकिंग केलेलं आहे, त्यांची EMI वगैरे भरायची शक्ती नाही आहे. ते लोक पण कागदपत्री फसलेले आहेत. फसलेले आहेत. हो सर. नाही, मला पण हो. अनुभव आला सर. माझाही कन्या राशीतलाच राहू आहे षष्ठातच. हा. अनुभव आला सर. कागदपत्रांमुळेच त्रास झालेला आहे सर. म्हणजे अगदी प्रॅक्टिकल उदाहरण आहे, म्हणजे असं काही वेगळं नाही. आणि बऱ्याच जातक येतात त्यांच्याही अनुभवास येतं सर. हा कन्या राशीतलं राहू दाखवतोच. आणि बुध राहूयुक्त असेल तरी सुद्धा हे, राहू केतुयुक्त जरी असेल तरी सुद्धा हे प्रकार दिसून येतात सर. येस. म्हणून अभ्यासपूर्ण पत्रिका आहे. जरा तुम्हाला
तुमच्याकडे अनेक पत्रिका येतात, तुम्ही कन्सल्टन्सी करता, त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कळलं पाहिजे की बाबा अशी अशी स्थिती आहे, तर सल्ला देण्याकरता आपल्याला थोडंसं एक कठोर बोललं तरी चालेल, पण कधी ना हो सर. कधीतरी ही गत होणारच आहे. खरं आहे सर. लोकांना त्यावेळेला वाटतं, की तुम्ही जास्तच परखड वगैरे बोलता. पण आपण खोटं सांगूनही उपयोग नाही सर. समोरच्याला बरं नाही, वाटावं म्हणून खोटं सांगून उपयोग नाही होत सर. पत्रिका वाचण्याची एक कला आहे. हो. माणसाला समोर म्हणजे पत्रिका ठेवून त्याची ग्रहस्थिती जी आहे ती संपूर्णपणे नॉलेजमध्ये आणा, की हे अशी अशी स्थिती आहे, पाऊल उचलून करावं, फार सांभाळून हो. करावं. सांभाळून पण पाऊल उचलावं. येस मॅडम, पण कर्तेच्या मुंबईमध्ये मंगळाचे सुद्धा सर खूप लोकांना असे वाईट अनुभव आलेले आहेत सर. येस येस अतिरिक्त धाडस ज्याला म्हणतो ना आपण, जे डिचॅनलाइज धाडस आहे असं म्हणू शकतो आपण. ते दिसून येतं सर. तुम्हाला सांगतो, मुंबईमध्ये वरळीला एक अत्रिया मॉल आहे, त्याच्यामध्ये लोक करोडो रुपयाला फसले आहेत, करोडो बापरे. इन्व्हेस्टमेंट. काही त्याला एक्झिट नाही आहे, त्याला खरंच. मार्गच नाही. कोण विकत पण घेत नाही, दुकानं घेत चालत नाही. हो. नाही. हो. हो. असे अनेक प्रश्न, गहन प्रश्न तयार होतात. अहो, आता मुंबईला एक मॉल जळला, क्रोमा म्हणून, हा. 200 कोटी रुपयाचा मॉल होता, बापरे. जळला. जळला म्हणजे कोणीतरी काय केलं काय माहिती नाही, पण त्या दुकानदारांचं प्रचंड नुकसान झालं आणि सगळी दुकानं भाड्यावरती होती. 20-20 लाख रुपये डिपॉझिट दिलं होतं, सगळं गेलं. गेलं. म्हणजे असे काही निर्णय होतात ना, हो भयंकर ना सर. प्रॉब्लेम आहे. इथे सुद्धा सर षष्ठातला केतू सुद्धा नोकरीमध्ये तुम्ही जे म्हणलात की त्रास वगैरे आहे, 12-14 तास काम करावं लागतं, हे सुद्धा केतूचाच हो प्रभाव आहे. कारण गुरु चांगला आहे, भाग्यात आहे, मिथुन राशीचा काही वाईट नाहीये तो. पण तो केतूमुळं जास्त ताण कामाचा म्हणू शकतो ना आपण सर, की येतो ते. प्रत्येक स्थान जेव्हा ऍक्टिव्ह होतं ना, त्यावेळेला तो ग्रह तुम्हाला तपासला पाहिजे. बघा, शिक्षण गुरुने तपासलं. दिलं, मान सन्मान हो. दिला, MD हो. झाला, त्याला तिथे चांगलं भाग्य पण दिलं. पण हो. हो. ऐन 2021ला राहूची दशा सुरू झाली आणि तेव्हा क्लचमध्ये आला, आणि हो. तो लग्नेशच त्याच्यामध्ये क्लचमध्ये आला. होय. होय. आणि हा अन्यन्य योग आहे, लग्नेश व्ययात वेश लग्नात, वेश लग्नात. हो. हा सगळा प्रॉब्लेम तुम्ही अगदी म्हणजे. ते परफेक्ट त्याला ना घर का ना घाट का हे जे तुम्ही उदाहरण दिलं ना, हो. अक्षरशः तंतोतंत ते बसते. आणि सुरुवातच सुदैव आणि दुर्दैव हे जे तुम्ही म्हणाल ते खरोखर दोन्ही पत्रिकेमध्ये दिसून येतं सर. खूप छान पत्रिका मांडली सर. दोन्ही गोष्टी हरकत एकदम नाही. खूप क्लिअर पाहायला मिळतात सर. धन्यवाद सर. कधी कधी आपण म्हणतो की फार चांगले ग्रहस्थिती आहे, केंद्रात ग्रह आहेत, हो. हो. पण त्या ह्याच्यामध्ये केंद्रात ग्रह असल्यानंतर सुद्धा असे प्रश्न उपस्थित होतात. होतात. हो. ग्रहांचं पाठबळ आता तर एवढी फसगत आहे, म्हणजे मॅडम अक्षरशः घरचे लोक कासावीस झालेत. खरं. त्यांना एकच पर्याय सांगितला की पत्नीला पाठवा तिथे, हा. मग ॲटलिस्ट त्याला रिलीफ येईल. हो. पोलीस कोणीतरी विभागावर तरी सोबत पाठवा, असल्याच. हो. हो. खरं. दुसरा काही मार्ग नाही. नाहीये. हो. मुलं आहेत साधारणतः 9-10 वर्षाची मुलं आहेत साधारणतः. हम्म. एक मोठी मुलगी आहे 13-14 वर्षाची आहे, मुलगा अच्छा. 9-10 वर्षाचा आहे. दोन ती पण मुलं आहेत. इकडे इंडियातच आहेत का? हो, ती इथेच आहेत माटुंग्याला. इथेच आहेत. हा. म्हणजे जास्ती पैसे कमवण्याच्या नादामध्ये हो ना. मॅडम एवढा प्रॉब्लेम झालाय ना, अख्खं मोह. कुटुंब म्हणजे बेचैन खरं. आहे, आणि गेली 4 वर्ष बेचैन आहेत. घरात खरं सर. अन्न चांगलं लागत नाही लोकांना. हो ना सर. सगळं असूनही त्याचा उपभोग घेता येत हो. नाहीये. खरं आहे सर. आणि किती फसगत होते. पत्रिका तुम्हाला व्यवस्थित कळणं गरजेचं आहे. ही मुद्दाम पत्रिका आज मांडली तुम्हाला. धन्यवाद सर. खूप चांगली पत्रिका म्हणली. दोन्ही गोष्टी खूप छान अगदी क्लिअर पाहायला मिळतात सर याच्यामध्ये. येस. तर म्हणजे धन्यवाद. हा जो राहूयुक्त, हां बोला मॅडम बोला. हा सर, आता शनी याला जाईल, मेषेला जाईल, हो म्हणजे तो चंद्रावरून जाईल. हो आणि त्या शनीची दृष्टी कर्केच्या मंगळावर पण जाईल आणि रवी बुधावर पण जाईल. त्याच्यासोबत हर्षल पण आहे. हो. अजून क्रिटिकल मंगळावर कंडिशन. कशी जाईल मॅडम? ती चौथी नाही दृष्टी नाही, होईल. ती गुरुवर तिथे जाईल. गुरुवर जाईल.
हा शनीची सॉरी शनीची तिसरी दृष्टी आणि शनीची नाही मॅडम, आता मेषेला शनी आहे का? लग्नावर आणि चतुर्थावर येईल गोचरीचा. हा गोचरीतच म्हणते मी. गोचरीचा आता मेषेला जेव्हा शनी भाग्य येईल ना, भाग्य लग्न आणि चतुर्थ. हा भाग्य लग्न आणि चतुर्थ. Yes. तर मला असं म्हणायचंय की हा जेव्हा शनी चंद्रावरती येईल तर अजून यांना क्रिटिकल पोझिशनला तोंड द्यावं लागेल ना. क्रिटिकल म्हणजे ऑलरेडी बघा मॅडम क्रिटिकल आहेत. आणि दुसरा भाग की त्याला एक्झिट नाही आहे. एक तर ते सांगतात की ती पुढची 7 वर्षाची जे पैसे आहेत ते आम्हाला दे. ते आणणार कुठून? बरोबर आहे. सेव्हिंग बिलकुल नाही. हॉस्पिटलच्या मेसमध्ये लोक जेवायला बसतात तिथे काय करणार एवढा पदवी घेतलेलं म्हणजे. बापरे. आज मुंबईमध्ये असतं तर 2.5 लाख रुपये 3 लाख रुपये पगार मिळाला असता. पण या शनीची जेव्हा दृष्टी जाईल तेव्हा गुरु पण तटस्थ होईल सर. गुरु पण साथ नाही देणार त्यांना. नाही गुरु हा बघा मूळ पत्रिका जी आहे ना मॅडम त्याच्यामध्ये पूर्णपणे लग्नेशच राहूयुक्त झालेला आहे. हा त्यामुळे नाही तर इथे जे काय करारपत्र आहे ना त्याच्यामध्ये प्रचंड फसगत झालेली आहे. करार हा रजिस्टर्ड आहे. बापरे. हल्ली आपण कारण का की हल्ली कंपन्या फार हुशार झाल्या आहेत. करारपत्र हुशार आहेत लोक. करारामध्ये माणसाला डुबवून टाकतात. मॅडम तुम्हाला माहित नाही की आज मुंबईमध्ये खोटं ॲफिडेव्हिट केलेल्या माणसाला 7 वर्ष शिक्षा होते. तो हो पण एक बरोबर करार आहे. आहे. हो अनेक मुलं ही जी आहेत ना लहान मुलंच आहेत स्वतःच की बऱ्याच याच्यामध्ये फसगत होणं. बऱ्याच आपण विश्वास नाही करू शकत एवढे फसगत झालेली आहे. बरं आणखी कोणाला काही बोलायचं तुम्ही बोलू शकता हरकत नाही. नो प्रॉब्लेम. विचार मांडा तुमचे. बोलायचे सर असेल तर बोलू? विचार मांडा. बोलू बोला सर? ना. येस येस. नवमांशातला जर बघितलं ना तर लग्न भोग्यांशात आहे म्हणून हे भोग भोगायची वेळ आली का? आणि शनी पण आहे ना त्याच्यामध्ये. हो हम्म, हम्म. शनी जो आहे तो न्यायांशामध्ये आहे. हा हो 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 सर. हो नाही का? होय होय. म्हणजे मग आता हा सगळा जो भाग आहे हा तर जे काही पूर्वजन्माचं आहे हम्म. त्याला तिथे तुम्हाला हे करावंच लागेल. पेडअप होतातच माणसं. ते करावंच लागतं. तुम्ही ते सुटू शकत तसं नाही. बघायला गेलं तर राहू धनांशात आहे, शुक्र पंडितांशात आहे, पण केवढं भोगावं लागतंय आज. भयंकर वाईट वाटतं. वाईट. खरंच वाईट मला वाटतं सर. मला मांडतानाच थोडंसं आंतरिक दुःख झालं होतं की कसं मांडू. म्हणजे आवाज माझा एकदम हे झाला होता. बरोबर आहे. पण म्हणजे सर मी हा एक बोला. शंका म्हणजे ह्या पत्रिकेवरनं असं नाही जनरल शंका तुम्हाला विचारते की हा जेव्हा शुक्र राहू व्ययात कन्या हो राशीत असतात हा तेव्हा आता यांची पत्नी इकडे राहिलेली आहे पण हो. एकूण संसार सुखाला जाचक होतं का हो? नाही आता सांगतो तुम्हाला कसं असतं मॅडम. तूळ लग्नाची पत्रिका तुम्ही कुठलीही पहा. हा ठीक आहे 19-20 काहीतरी होतं. हा कारण का कालपुरुषाची ती सप्तमातली रास आहे. कुमातली हा हम्म. दुसरा भाग असा आहे की त्याचा अधिपती जर राहूयुक्त किंवा सप्तमात जरी असा राहू शुक्राची युती झाली हा किंवा राहू मंगळाची युती झाली हा तरी सुद्धा सप्तम स्थान हे अतिशय डेलिकेट आहे. हो हो आपल्या जोडीदाराला तळ हाताच्या फोडासारखं सांभाळायचं हम्म, हे हम्म, आपलं कर्तव्य असतं. हम्म. आणि तिथूनच आपण दूरवर आहोत. बरोबर आहे. आपण हेल्पच करू शकतो. दुसरा भाग मुद्दा असा आहे मॅडम हा की चंद्र हा मेषेचा कुठेही पहा तुम्ही हा तो तुम्हाला कष्टदायक यातना देणार म्हणजे देणारच. हम्म, हम्म, ठरलेला आहे. तो तुमच्याकडून राबवून घेईल. या राशींचे गुणधर्म जेव्हा तुम्हाला पाठांतर होतील ना हम्म. त्यावेळेला तुमचं ज्योतिष पक्क होऊन जाईल एकदम. करेक्ट. राशी तुम्ही कधीही त्याच्यातून दूर हे करायचं नाही. हा वगळायची नाही. बाजूला जायचं नाही त्याच्यापासून. नाही राशी ही आपलं शेल्टर आहे. ते हो फाटलंय आणखी बाहेर जातंय काय त्याचे गुणधर्म आपल्याला भोगावेच लागतात. म्हणून राशींचे गुणधर्म
अधिकतम तूळ रास जी आहे ती सप्तमातली म्हणजे कालपुरुषाला गुणीदाराची. तिथे रवी बुध आणि केवढे लोक त्याचे पाहत आहेत, 1 2 3 हो 4. हो 4 ग्रह बघतायत. त्यात वैवाहिक जीवनाचा सौख्याचा कारक ग्रह नीचेचा असून राहुयुक्त आहे. हम्म. खरंच कठीण आहे तुम्ही म्हणता तसं. आणि मुलं इथे, मुलांना सुद्धा वडिलांचं सुख नाही, वाईट वाटतं. हो हो. नाही म्हणजे मुलं आता बघा ना, लहान आहेत, त्यांचं हो. करिअर व्हायचं आहे, डॉन बॉस्को मध्ये शिकायला येतं. सर यांची मिसेस काय करते? हाऊस वाईफ. डॉक्टर नाहीये? नाही नाही नाही, चांगलं कुटुंब, त्यांना काय अशी आवश्यकता नाही. मुलगा चांगला, हे अतिशय गुड फॅमिली, गुड लोक. तुळेचं सौंदर्य वेगळं असतं. तुळेचं सौंदर्य आम्हाला शिकवले लोक सरांनी, एकांतात आणि लोकांतामध्ये अतिशय अट्रॅक्टिव्ह असतं. बघा तुम्ही. आणि तुम्ही नेहमी सांगता की समाजाला आकर्षित करणं, लोकांना आकर्षित हो हो. करणं. हं. आणि ते दिसतं बरं का. माझ्याकडे पण टूळ लग्नाच्या 3-4 पत्रिका आहेत ना, ते तिन्ही चारी स्त्रिया काय काय पुरुष काय असेच आहेत. रेखीव असतात. हो. दिसायला रेखीवपणा म्हणजे चार आणि चौघात ओळखले जाणार आहे. एकदम स्मार्ट. Yes. आणि हौशी. समाजाशी रिलेटेड काम, लोकांच्यात अतिशय लोकप्रिय. मी ज्योतिषशास्त्रातला एक नियम सांगतो मॅडम तुम्हाला, हा की मॅग्नेटिक फील्ड असतं ना, हा आपण मेषेपासून सुरू केलं तर मॅग्नेटिक फील्ड कोणाकडे असतं, तर जर समजा मेषेचा मुलगा आहे म्हणजे पुरुष आहे, हा हा तर त्याला स्त्री आकर्षण आहे, म्हणजे स्त्री त्याला आकर्षित होईल. हा कारण समोरची रास आहे तूळ. बरोबर आहे. काय समजलंय? डेफिनेटली तिला शूरपती आवडतो, हा नियम आहे. हा त्याच्यानंतर तुम्ही बघितलं तर मेषेचं वागणं हे क्रूर असतं, अत्याचारी असतं, हलाखीचं असतं, हम्म. शक्तिमान असतं, सतत कार्यरत असतं, होय होय. आणि त्यातनं भीडभाड ठेवत नाही, आणि त्या अगदी बरोबर. ठिकाणी धाडसी असतं. हम्म. आता मेषेच्या आणि तुळेच्या मध्ये तूळ हे पोलाईट आहे, हम्म. व्हेरी सॉफ्ट आहे, थोडंसं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की अतिशय क्रूर नाही आहे. नाही पण नाही. तिथे जर ग्रह आला हम्म. तर मग हिटलर पण बनतो आणि महात्मा गांधी पण बनतो. कळलं करेक्ट का? करेक्ट. असं आहे. तिथे ग्रह कोण आहे ना, त्याच्यावरती पुढची विचारधारा अवलंबून आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे त्याच्या मेषेची स्त्री सुद्धा आता आपण वर्णन केलं ना तशीच हा, असते. येस. तसं तुम्ही शेजारी गेलात ना तर ऋषभ आहे, हो. तर ऋषभ हे सुद्धा अतिशय पोलाईट आहे. हम्म. पण त्या ठिकाणी ऋषभेचा जो हे आहे तो कसा आहे, तर त्या ठिकाणी समोरची रास वृश्चिक आहे. हो हो. त्याची फळं ही निश्चित त्या व्यक्तीला राशींच्या दृष्टीमध्ये, हम्म. राशींच्या दृष्टी सुद्धा आपण विचारात घेतो, हा तर तिला त्या गोष्टीला म्हणजे जर स्त्री असेल किंवा पुरुष असेल, हा तर आपल्या जोडीदाराचं जे काही त्रास आहे, विभाजन आहे, गूढता आहे, डॉमिनेटिंग आहे, हम्म. हे सगळं तिथे तिला किंवा त्याला तिला किंवा सोसावं. त्याला सहन करावंच लागतं, आणि त्यांच्याशी अशा गोष्टी होतातच. बरोबर आहे. म्हणून तुम्ही सगळ्या राशींचा जर तुम्ही तपशील घेतलात ना, तर हा 12 राशींचे गुणधर्म तुम्हाला त्या ठिकाणी अंमल एकमेकाचा एकमेकावरती असतोच असतो. अगदी करेक्ट. आणि त्याला त्या ह्याच्यामध्ये राशींच्या दृष्टीला पण महत्त्व आहे. हो हो. आकाशामध्ये जे क्रांतिवृत्त आहे, त्या क्रांतिवृत्तामध्ये सुद्धा जर एखादी रासच नुसती असेल तरी सुद्धा ती आपल्याला इफेक्टेड होते. बरोबर आहे. कारण क्रांतिवृत्त हे स्वयंप्रकाशित आहे, आणि इथे मेड बाय, ज्याला आपण म्हणतो की नक्षत्राला धरून, म्हणजे त्याला फिक्स स्टार म्हणतो, त्याच्याने क्रांतिवृत्त बनलेले आहे. हो. असं आहे. सर खूप क्रांतिवृत्त छान सांगितलं. खूप छान. म्हणजे अगदी तंतोतंत पटतंय आणि शिकायला खूप छान वाटलं. दुसरा एक धन्यवाद. मॅडम मी तुम्हाला आज मुद्दा एक सांगतो बघा, हा हम्म. की आता तुम्ही स्वतः आहात, तुम्ही पण एक व्यक्ती आहात, एक प्लॅनेट आहात असं समजा. हो
हो किंवा एक जोडियाक असं समजा. हा बट यू आर वॉचिंग ऑल द टाइम टू समबडी, येस इजंट इट? येस येस मग तो प्लॅनेट सुद्धा जिथे पाहतो किंवा ती राशी जिथे पाहते ना, हा ती सुद्धा इफेक्टेड असते. हिमसेल्फ हरसेल्फ जे असेल ते. म्हणजे राशीला सुद्धा जिथे पाहते किंवा हा कुठलीही व्यक्ती आपल्याला नेत्र दिलेले आहेत, हम्म. नाही का? होय होय त्या नेत्राने आपलं पलीकडचं दृश्य पाहतो आणि त्या दृश्यावरती आपण मतभेद मांडतो किंवा स्वाद घेतो हो किंवा आनंद घेतो किंवा दुःख घेतो. हे तर बरोबर नक्की आहे. होय 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 म्हणून वेदचक्षु जो आहे, वेद म्हणजे समोरच्या ह्याला आपण पाहतो, चक्षु म्हणजे नेत्र आहेत. नेत्र कळलं? होय तर होय आपला डोळा सुद्धा वेध घेतो. त्याच्याने आपल्याला बरं वाईट जे काय पाहायला मिळतं तर अवश्य पहा. ज्या वेळेला वृषभ राशीमध्ये मंगळ, रवी याच्यासारखे जे ग्रह असतात, क्रूर ग्रह असतात, वृषभमध्ये क्रूर ग्रह राहू किंवा हा शनी, यांना त्या गोष्टी पाहाव्याच लागतात. हे ठाम लिहून घ्या तुम्ही. आज समथिंग डिफरंट तुम्हाला मिळेल. बरोबर आहे सर. अगदी बरोबर सर पण तरी पण आपण म्हणजे समसप्तक योग हा लग्नासाठी योग्यच म्हणतो ना तरी चांगला. हा बरोबर आहे, पण कालांतराने काय, आफ्टर ऑल यू आर असेंडेंट वॉचिंग समथिंग, नो? लाईफ टाईम ते सगळं सहन करायलाच लागतं. अशा येस, वेळी इट दोन इज, लोक एकत्र इट होतात इज. तेव्हा. सर वृषभेत क्रूर ग्रहांचं काय ते परत सांगा ना. क्रूर ग्रहांचं मॅडम असं आहे की ऋषभेमध्ये समजा रवी आहे, मंगळ आहे, शनी आहे, तर त्याला समोरची दृष्ट त्या त्या ग्रहाच्या संदर्भात पाहावीच लागतात. आपण वेदचक्षु कशाला म्हणतो आपण? आकाशी मॅडमना कळलं असेल कदाचित. उद्धर मॅडम, व्हॉट यू से? हो सर बरोबर आहे. म्हणजे आपल्या डोळ्याच्या ह्याच्याबद्दलची जी तीक्ष्णता, त्याची जी अगदी मायन्यूट गोष्टी ज्या असतात मायन्यूट लेवलला, Yes. त्या सुद्धा पाहता येतात आपल्याला. नक्की नक्की. येस सर. ईच अँड एव्हरी प्लॅनेट हॅज राईट. म्हणून तर आपण नेहमी म्हणतो डोळे उघडे ठेवून वावर. बरोबर आहे की नाही सर? हेच ज्योतिष शिकण्यासारखं असतं मॅडम. खरंय खरंय किंवा विश्वामधून आपल्याकडे पण प्रकाश कोणतरी पाहतंय ना आपल्याकडे. मला हो सांगा. हो नक्कीच भगवान देख रहा है. हम्म. भगवान तो हमेशा देख रहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला ग्रह सुद्धा पाहत आहेत किंवा तुमच्या याला कुंडलीतील ग्रह इत्यादी गोष्टीला पाहत आहेत आणि हो. ते तुमच्या मार्फत पाहत आहेत. बरोबर आहे. कसं आहे, टेरोमध्ये एक शब्द आहे, वाक्य आहे, हा हाऊ यू सी यू, हाऊ शी सीज यू. हा म्हणजे स्प्रेडमध्ये आम्ही शिकवतो. हा म्हणजे एखादी व्यक्ती एखादं कार्ड काढल्यानंतर तुमचा जोडीदार तुमच्याकडे कसा पाहतो. बरोबर. आफ्टर ऑल यू आर वॉचिंग इच अदर, इजंट इट? येस येस असं आहे. यू आर वॉचिंग समबडी इज वॉचिंग यू. हो. असं आहे. चव्हाण मॅडम, तुमचं काय मत आहे? व्हॉट यू से? हो सर. आता ह्या कुंडलीमध्ये बघितलं तर तूळ लग्न आहे आणि चंद्र अश्विनी मधला आहे म्हणून मेडिकल मध्ये आहे. शुक्र पंडितांश मध्ये आहे लग्नेश आणि रवी गुरुचा त्रिकोण योग, बुध गुरुचा त्रिकोण योग आहे. राष्ट्राधिपती मंगळ जो आहे तो नवमांश कुंडलीमध्ये सिंह नवमांशात गेलाय, त्याच्यामुळे तिथे मेडिकल साठी चांगलं झालेलं आहे. इथे लग्नेश जो आहे तो शुक्र राहू युक्त आहे, तो अष्टमेश म्हणून जास्त बिघडलाय आणि शुक्र ज्या राशीत बसलाय त्याचा लॉर्ड बुध तो पूर्णपणे बिघडलेला आहे. नंतर चंद्र मंगळ परिवर्तन आहे, बुध शुक्र परिवर्तन आहे. शनी जो आहे तो अग्नी तत्वाच्या राशीत आहे, शत्रूच्या राशीत आहे. त्याचा लॉर्ड जो आहे तो स्वतःवर बंधन घालून घेतात किंवा बंधनामध्ये येतात. रवी निर्बली आहे आणि शनी दृष्ट आहे, मंगळ दृष्ट आहे. तूळ लग्नाला रवी आणि मंगळ चांगला नाहीये.
मग त्यासाठी अधिकारासाठी झगडावं पण लागेल. रवी चांगला नाही म्हणून शनीला पण बळ नाहीये, त्याच्यामुळे कष्ट जास्त आहेत. आणि लग्नेश शुक्र राहुयुक्त असल्यामुळे मोहात अडकला. मंगळाची दृष्टी बुधावर आहे, हे सगळ्यात मोठं कारण आहे की याने चुकीचा निर्णय घेतला आणि घाईघाईने निर्णय घेतला. बुध बिघडला तर अख्खी कुंडली बिघडते. तर नवमोश कुंडलीमध्ये पण बुध पूर्ण बिघडलाय, त्याच्यामुळे संपूर्ण याने चुकीचा निर्णय घेतलेला आहे. आणि हा बुध बिघडल्यामुळे कागदपत्र आणि त्याच्यामुळे संपूर्ण बुधामुळे फसला गेला. रवीमुळे कष्ट वाढले. मंगळ जो आहे तो राष्ट्राधिपती आहे आणि चंद्राच्या पाठी केतू आहे. तर इथे कर्केचा मंगळ असताना चंद्र बिघडलाय. इच्छा आकांक्षा जोरदार देणारा ग्रह आहे हा मंगळ कर्केचा. शिवाय राजयोगकारक जो शनी आहे तो फुकट गेलाय. राष्ट्राधिपती मंगळ नीचेचा आणि कर्केचा चंद्र असताना चंद्र दूषित आहे. नवमोश कुंडलीमध्ये चंद्र राहुयुक्त, शनी दृष्ट आहे, पूर्ण बिघडलाय. आता जेव्हा मेषेमध्ये शनी येईल, 7.5 चालू आहे, मेषेमध्ये शनी येईल तेव्हा राहूमध्ये शनी अंतर्दशा असेल आणि बुध आणि रवीला तो परत बघणार आहे शनी. तर मूळचा शनी पण बघतोय आणि गोचरेचा पण बघेल. त्यावेळेला मात्र ह्याला पूर्णपणे अजून त्रास होणार आहे. तर अशा पद्धतीने थोडस वाटतं मला. बघा, एक मुद्दा तुम्ही थँक्यू. विसरलात. एक मुद्दा असा आहे की शनी पंचमाला पाहतोय, मंगळ पण पंचमाला पाहतोय. हो, शनी आणि मंगळाने पंचम स्थान दूषित केलेलं आहे, हा, पण म्हणजे तिथे ग्रह कोणाच्या नाही आहे. कोणाच्या पण तरी शनी नादाला आणि लागून मंगळाची दृष्टी आहे. बघा आता असं आहे, हा, सांगतो तुम्हाला. मित्रामुळे फसला पण गेलाय हा. मी आता तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो की दृष्टीचं महत्त्व आपल्या पूर्वाचार्यांनी कसं कथन केलेलं आहे ते मी सांगतो तुम्हाला. तुम्ही जेव्हा पारंपरिक किंवा जे आपल्या ऋषी पराशरी किंवा वराहमिहिर यांचं जेव्हा शास्त्र वाचाल तर त्याच्यामध्ये एक संकेत आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये एक कॉलम लिहिलेला आहे की दृष्टीने काय होत आहे. संस्कृतमधला आहे तो. तर दृष्टीचा विचार कसा केला गेला, लक्षपूर्वक आहे का? दृष्टीचा संकेत आणि दृष्टीचा कसा विचार केला गेला असं एक वाक्य पूर्णपणे लिहिलं आहे. आणि त्याच्यावरती असं त्यांनी सांगितलं आहे की दृष्टी ही का ठरवली गेली आहे. तुम्ही नोटेड. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला नेत्र आहेत, तो समोरचं पाहू शकतो. त्याला ॲडिशन एक दृष्टी दिली आहे मंगळ, गुरु आणि शनीला. ती आहे 3, 7, 3, 5 आणि 4. त्याला पण 3री शनीला आहे, 4थी मंगळाला आहे आणि 5वी गुरुला आहे. तर ह्या दृष्ट्या त्यांनी नियम केलेले आहेत त्याचे. ते का आहेत की काही वेळेला ह्या दृष्ट्या हानिकारक ठरतात आणि त्यावेळेला 2 पापग्रह एकाच वेळेला जर पाहत असतील त्या स्थानावरती तर तिथे गडबड होण्याची शक्यता ही ठरलेली आहे. म्हणून दृष्टीचा विचार करताना आपल्या पूर्वाचार्यांनी, मी नाही, पूर्वाचार्य यांनी असा संकेत दिला आहे की तिथे दृष्टीने सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये काही वेळेला अशी गडबड होऊन जातकाच्या जीवनात गोंधळ होऊ शकतो, त्रास होऊ शकतो, फळ आणि हानी दोन्ही गोष्टी होऊ शकतात. म्हणून तिथे दृष्टीचा विचार, आज तुम्हाला मी हे सांगतो की दृष्टीचा विचार कसा केलेला आहे तर तो अशा तऱ्हेने त्यांनी मांडलेला आहे. म्हणून दृष्टीचा विचार करतेवेळी तुम्हाला हा नियम पालन करता आला पाहिजे. जर एखादा ग्रह राहुयुक्त असेल आणि तो दृष्ट करत असेल तर तो मिक्सर आहे, मिश्रित आहे आणि ती मिश्रित दृष्टी एकमेकावरती पाहिली जाते. तो तसा संदर्भ पण घ्यायला लागतो. कधी कधी एखाद्या वेळेला जातकाचा राहूसुद्धा दृष्टी सप्तमावरती पाहतो, म्हणजे 7वी दृष्टीने पाहतो. त्याच्यासोबत एखादा ग्रह असेल तो सुद्धा समोरच्या ह्याला पाहतो. तर तशा तऱ्हेचे जीवनामध्ये प्रसंग उपस्थित होतात आणि येतात. सगळ्यांना कळले का व्यवस्थित? हो सर. हो सर. हो सर. हो सर, खूप छान समजलं सर आणि आज वेगळंच सांगितलं सर, खूप छान सांगितलं. कारण दृष्टीचा विचार कसा केला आहे तर म्हणून मी तुम्हाला हो, नेहमी हो. आग्रह करतो मॅडम की जुने ग्रंथ हे आपल्या पूर्वजांचे आहेत आणि
आपलं पूर्वज जे आहे, जसं आपल्या चालीरीती ज्या आहेत, आपण कुठल्या कुटुंबात जन्माला आलो, कुठल्या वंशात जन्माला आलो, कुठल्या भाषेत जन्माला आलो, कुठल्या कुळात जन्माला आलो, हे सगळं लागू पडतं. तसंच आपल्या पूर्वाचार्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्हाला पूर्व आचरणं, आपण कुलदैवत मानतो हे सुद्धा का, तर आपलं कुळ आहे. मग तसंच ह्या दृष्टींचा किंवा इत्यादी साहित्यांचा तुम्हाला विचार करायला हवा, निश्चित करायला हवा. म्हणून ग्रंथ जे आहेत ते जुने जुने ग्रंथ आहेत, त्याचा वापर करा, त्याचं वाचन करा, असं आहे. म्हणून काही ट्रान्सलेट केलेले लोक आहेत, त्यांनी फार चांगल्या उत्तमरित्या ट्रान्सलेट केलेलं आहे. म्हणजे संस्कृतचं हिंदी, मराठीमध्ये फार कमी आहे. मराठीमध्ये लोक कॉपी पेस्ट आहेत, ह्याचं ते लावणार, त्याचं तो आणणार, 10 पुस्तकं काढणार, मग एकातलं एक काढणार आणि मग पुण्याला विक्री करणार. आणि मग काय, मी ग्रंथ लिहिला आहे 50 पानाचा, तो वाचा. पुण्यामध्ये धंदे भरपूर चालतात. हो सर. विद्येचं माहेरघर आहे ना, इथे अशी विद्या हो. वापरली जाते. हो ना, चुकीचं आहे खरं आहे. कुलकर्णी तुमचं नाही हा, विद्या तुमचं नाव आहे, तुमचं नाही. नाही सर. पण हे बरोबर आहे सर. कारण नाही, ग्रह सत्य आहे. ज्या बरोबर आहेत त्याचा युक्त होऊन त्या दृष्टीने तो दुसरा ग्रह येस आपल्याला ते येस फलित देऊ शकतो. येस येस येस. सर. आता थँक्यू. बघा ना, साधा आपण एकमेक सोबत असलो तरी सुद्धा आपण जे पाहतो तर हो त्याचं जे काही नजरिया आहे, त्याला हिंदी उर्दूमध्ये नजरिया बोललेलं आहे, तर ती बरोबर. नजरिया जी आहे ती मिश्रित आहे. हो सर. ते वाण नाही गुण लागतो तसं कसं. ते कसं आहे की 3 फेस लाईन असते, त्याच्यामध्ये 3 फेस तिन्ही चालू असतात. बरोबर. आणि सिंगल फेसमध्ये एक अर्थिंग असते, एक फेस असतो, असं आहे. हो, पण खरं 3 आहे सर. फेसमध्ये म्हणून तर सर पुणेकरांना भामटे बोलतात ना. सगळेच पुणेकर भामटे नाहीयेत पण बदनामी तुम्ही तर सगळे बदनाम पुणेकर केलंय चांगले पुण्याचं. आहेत हा. अहो हो मी मग पण खरंच आहे. पुणेकरच आहे, पण मी आपलं एक सांगितलं सरांना, मी पण पुणेकरच आहे. मामटे नाही, जास्त हुशार आहेत. खरंच अति हुशार आहे, आहे. अति जास्त हुशार आहे. म्हणजे अति नाहीयेत. खरं चांगले आहेत एकदम बिचारे. खरे पुणेकर आहेत ते खरंच चांगले आहेत. हो, खरंच जास्त हुशार आहेत, त्यांचं डोकं बरोबर चालतं. हा, ते मात्र आहे. मी पण एक पुणेकरच आहे, पण मी आपल्या सरांना सांगितलं पुणेकरांना काय बोलतात ते. चला पुढे पुढे बोला. आता पत्रिका ही अशी आहे, म्हणून काही काही वेळेला मी काही पोस्ट टाकतो. आज पण एक पोस्ट टाकली, वाचली की नाही तुम्ही सांगा. हो सर, वाचली वाचली. हो सर, वाचली ना. वाचली. वाचली सर, वाचली. मग उपनयन काय असतं? हो हो. मुंज मुंज आहे ना सर. म्हणजे पासून शेवटपर्यंत उपनयनाचं सगळं साहित्य आहे, ते आपल्याला विचार केला पाहिजे. सर हे पोस्ट कुठे असते? हे तुम्ही आहात ना, त्या ग्रुपला आहात ना. नाहीये, कुठे? बरं ठीक आहे, पाठवी. सर मला पण नाही मिळालेली. तुम्ही त्या ग्रुपला नाही आहे. तुम्ही आम्हाला घेत नाही तिथे त्या ग्रुपला. तुमचा नागपूर टॉक आम्ही कसं घेणार तुम्हाला? नाही हो सर, कुठलं नागपूर टॉक आहे मला तर काही माहित नाही. नागपूर कट्टा बिट्टा आहे ना, कट्टा हड्डा काय असेल ते. नाही, ज्योतिषच्या कट्टा म्हणून ग्रुप हा आहे. ते नागपूर कट्टा आहे ना तो पण. नाही नाही नाही, त्याच्या सगळेच ठिकाणचे आहेत लोक. मग ते आम्हाला घेतलं नाही ना तुम्ही, मग आम्ही कसं घेणार तुम्हाला? अच्छा असं आहे का? ठीक आहे, घेऊन घेऊ तुम्हाला. मग तुम्ही आम्हाला अवॉइड करणार. नाही सर, असं अजिबात नाही. तुम्ही भलताच गैरसमज करून घेऊ नका, अजिबात नाही असं. ज्योतिष कट्टा नावाचा ग्रुप आहे. 42,000 लोक आहेत माझ्याकडे. मिनल नाही, नाही. कुलकर्णी काय आहे? त्यांच्या वेळेला त्यांच्याकडे शिकत असताना तो बनवलेला ग्रुप आहे ज्योतिष कट्टा. या मला वाटतं केसकर मॅडम वगैरे सगळ्याच तर आहेत त्याच्यामध्ये. कवठेकर पण आहेत ना, मी का नाही ना. कवठेकर? हो हो हो, हो मी हो पण आहे. त्यावेळेला तो सांगितलंय ना, मी मागे सांगितलंय सरांना. तपस्वी मॅडम पण आहेत, सगळेच जण आहेत. हो सर मी त्यावेळेला नाही बघा त्या केलेला होता गट्ट्यात. तो. सर मी नाहीये. मग हा, बघा. आता तर मी पण मुख्य- नाही. देशमुख मॅडमला रिक्वेस्ट केली होती, त्यांना म्हटलं की मला ऍड करा. नाही, सर देशमुख या मॅडमने ऍड गट्ट्यात मी केलंय नाहीये, मला. मला घेतलं नाहीये.
नाही आता तुमचा नंबर नाही ना कुलकर्णी मॅडम जवळ. मी पण नाही म्हणत आहे. नाही मी आहे की हो, केली मी कुलकर्णी त्यावेळेला मॅडम देशमुख क्लास मॅडमला जॉईन माझा केले होते नंबर की पाठवून रिक्वेस्ट केली होती. खूप जुना बघा, ग्रुप आहे तुमचा. हा आमचा मला तरी सुद्धा नंबर आहे की नाही त्यावेळेला तुमच्याकडे? ज्वेलरीने ऍड केलं हो होतं. ठीक आहे ना सर, तुम्हाला करते ना ऍड. बरं ठीक आहे, चला जाऊ दे आता, करा नाही तर नका करू. माझ्याकडे 42,000 लोक आहेत. मला काय हे नाही आहे. 5 लाख लोक फेसबुकला आहेत. सर तर बोलू. हा बोला सर बोला. तृतीय स्थानावरून पण आपण करार आणि कागदपत्र बघतो ना तृतीय स्थानावरून. आता काय पाहतो? तृतीय स्थानावरून करार कागदपत्र वगैरे हो हो तृतीय हो स्थान. हा, हो मग आता तृतीय लिखाण. स्थानाचा स्वामी सर भाग्यात आहे आणि तो तृतीय स्थानाला बघतोय. मग ह्याचा हो चांगला पण परिणाम नाही झाला का? कन कारण गुरु आहे ना. कन्या राशी ही पेपरची राशी आहे, कागदपत्र. आणि अच्छा. लग्नेशच राहूयुक्त असल्यामुळे त्या हा. ठिकाणी कागदपत्र फसगत झालेली आहे. कसं असतं बाय मिस्टेक, तुम्हाला मी सांगतो मॅडम, बरेच लोक काही ना काहीतरी कारस्थानं करतात. आता त्यावेळेला समोरची व्यक्ती काय असेल, समोर हा भाग फार महत्त्वाचा आहे. तर तुम्ही म्हणताय तृतीय स्थान, आय ॲग्री विथ यू, पण ते लिखाणासाठी आहे. गॉट इट? ओके. अच्छा. लिखाण, छोटं लिखाण किंवा छोटे प्रवास, आपला शेजारी, कळलं, आपला खांदा, हे अच्छा. आहे. हा मग हा. त्या ठिकाणी मुळामध्ये शुक्र हा कन्या राशीमध्ये नीचेच आहे, राहू युक्त आहे. राहू हा फसगत करणारा प्लॅनेट आहे, कारण तो अदृश्य आहे. अदृश्य, दृश्य नाही. राहूला पाहू शकत नाही ना. राहू केव्हा कळला? जेव्हा ग्रहण लागलं तेव्हा कळलं की राहूसारखा एखादा ग्रह आहे. कळलं मॅडम? तृतीय हो स्थान सर. सहीचं आहे. सही करण्याचं स्थान तृतीय आहे. हा हा. तुमची सही किती रेखीव आहे हे तृतीय स्थान ठरवतं. काही काही लोकांच्या सह्या कोंबडीचे पाय असतात, तसं असतं. मी समजायचं की तृतीय स्थान बिघडलेलं आहे. कळलं? अच्छा अच्छा. सर नवीन नवीन गोष्टी सुरू करतात सर. हा, आमच्याकडे हम्म. सगळं नवीन नवीन आहे. नवीन नवीन हो. बरोबर, येते नवीनच गोष्ट कळली ना सर तृतीय मग स्थानावरून. हम्म. आणि सर तुम्ही पंचम स्थान मित्र चं स्थान बघता, पण लाभस्थान पण मित्रांचं आहे ना सर. कारण मी लाभस्थान मागे आहे पण मुळामध्ये. ऐका मॅडम, हा हा हे हा हा. लाभस्थान कोणी केले? केपीवाल्यांनी केले. पंचम अच्छा. स्थान हे जे आहे मूळचं पारंपरिक मधलं आपला जोडीदार, आपलं मनोरंजन, आपली अदाकारी, कलावंत, हे पंचम स्थान आहे. हा, आणि मित्र मित्र सुद्धा. आपले संतती, संतती, हा मित्र, पण हम्म, मित्र परिवार. मित्र. आणि लाभावरून मित्र नाही मग बघायचं पारंपरिक मध्ये. ते तेच. लाभावरती कृष्णमूर्तींनी टाकलेला संदेश आहे. अच्छा अच्छा. हा, पारंपरिक मध्ये पंचमावरून बघायचं. येस. हम्म. लाभावर सर मग बघितलं तर आता भेलपुरी होईल. हा बोला. हा, मग आता हे पंचमावर शनी मंगळाची दृष्टी आहे, मग ते मुलांच्या बाबतीत पण काहीतरी हे असेल ना सर, मी प्रथम सांगितलं संतती. होतं, अलिप्त झालं ना मॅडम. बघा कसं हा असतं हा. की ज्या वेळेला पंचम स्थान बिघडलेलं आहे, तर वडिलांची चिंता मुलांना सुद्धा आता जाणवू लागली ना, कारण आता मोठी व्हायला लागली. हो, आता समजतं त्यांना. घरच्या वातावरणामध्ये आई जर समजा एकाकी असेल तर मुलांना त्याचा इफेक्ट होतो, चिडचिडपणा होते. पण तरीसुद्धा कुटुंब चांगल्या व्यवस्थेतलं आहे, शिक्षित आहे, चांगलं कुळातलं आहे, त्याच्यामुळे तिथे त्यांचा ग्रोथ जो आहे तो पहिल्यापासून झालेला आहे. म्हणून तिथे त्यांची शिक्षा वगैरे सगळं चांगलं आहे. पण तरीसुद्धा कमी तिथे जाणीव होते, महसूस. हो ना सर, होणारच. कारण आई वडील दोन्ही महत्वाचे असतात. असं आहे. त्यातलं एका जरी नसेल तरी सुद्धा मुलं तणावात असतात. कसं आहे की आईला पण, म्हणजे पत्नीला पण एकाकी, आई वडील हे चिंतेमध्ये आहेत, बहीण चिंतेमध्ये आहे, कारण का की तिथे रिलीफ नाही आहे. अशा अनेक घटना घडतात मॅडम की त्याच्यामध्ये जातकाच्या जीवनामध्ये, आज स्पेशली तुम्ही जर बघितलं तर 12वं स्थानवरती जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट करा. 12वं स्थान जर अशा अवस्थेत असेल तर त्या ठिकाणी माणसाने केलेला ग्रोथ हा एका क्षणात निघून जातो. कधी ना कधीतरी अशा गोष्टी होतात
आणि त्यामध्ये नेमकी 21ला महादशा राहूची लागली आणि लग्नेश राहूयुक्त असल्यामुळे तुम्हाला तशा तऱ्हेचाच प्रतिसाद मिळणार आहे किंवा त्या ठिकाणी योजनाच तशी आहे परमेश्वराची. म्हणून आपल्याकडे जेव्हा छोट्या पत्रिका होत्या त्यावेळेला आम्ही शिकवतो त्याला 4 आण्याला पत्रिका मिळायची. 4 आणे आणि हाताने पत्रिका बनवायला शिकायचो. तर त्यावेळेला तिथे 12वं स्थान कसं ॲक्टिव्ह होतं, कसे प्रकार असतात, 12 स्थानात किती हानी होते. 12वं स्थान म्हणजे 12 वाजवून देणारं स्थान आहे ते, कळलं मॅडम? हो सर. हो सर. सर पण शुक्र बुध राहू मित्र आहेत ना सर, आणि राहू मित्राच्या राशीत आहे. परत बघा आता असं आहे मॅडम, हा सर, बलवान कोण आहे? राहू. मग आता त्याच्यावर माहिती करणं तुमची हालचाल तुम्ही त्याचं हे करू शकता. तशीच होणार. बरोबर आहे. हा हो हो. त्यांनी वाहवत नाही नेलं त्या, हो की नाही? येस, राहूने गोंधळामध्ये दिशा टाकणारा ग्रह आहे. दिशाभूल करणं, भरकटवलं. बरोबर. कन्फ्यूज. कन्फ्यूज. बरोबर. सर इथं बुध पण असल्यामुळे विचार किंवा ते तेवढं सारासार विचार पण रवी नीचीच आहे, केला गेला शुक्र नाही. नीचीच आहे, मंगळ नीचीच आहे, सगळं म्हणजे नाही का? मंगळाने घाई केली, विचार करायला मंगळाने घाई केली. शनी शत्रूच्या राशीत आहे सगळं. सर पण शनी चंद्र आणि मंगळाचा जो अन्योन्य योग आहे ना, तो पण तिथे फार घातक ठरलेला आहे ना. म्हणजे चंद्राने मंगळाचा विचार केला, मंगळाने कर्केचा, म्हणजे मंगळ भावनेमध्ये गेला आणि चंद्राने धाडस केलं आणि ते म्हणजे तेही चांगलं ठरलंच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेपच्यून आपण धरत नाही, पण धनस्थानात नेपच्यून आलाय, म्हणजे धनाच्या बाबतीतच ती फसवणूक झाली ना. नाही मी आज सांगणार होतो तुम्हाला की देणारा तुम्ही पण आहे. नेपच्यून हर्षल बद्दल पण विचार करा म्हणून. हो, आणि हर्षल आहे, हर्षल सूर्याबरोबर आहे, उत्पन्नांशात गेले, दोघेही उत्पन्नांशात आहेत, पण बुध आहे तो उग्रांशात गेलेला आहे. म्हणजे त्यांनी बुधाने जो निर्णय घेतला, कारण शुक्र आणि तो पण अन्योन्य योग आहे, शुक्र आणि बुध त्यांचं पण एकमेकांचे विचार जे विरुद्ध झाले, त्याच्यामुळे तो निर्णयच चुरकीचा झाला. आणि त्याच्यामध्ये सर दशांश कुंडली काढली ना, तर दशांश कुंडलीमध्ये मंगळ केतू एकत्र आलेत वृषभेत आणि शुक्र राहू आलेत वृश्चिकेत. हा, आणि तिथे अगदी विरुद्ध डोकं आलेत. आणि गुरु जो म्हणजे भाग्यविधाता गुरु आहे, तो परत तिथे तुळेत गेलेला आहे. आणि चंद्र आहे तो परत स्वतःच्या राशीत आहे, म्हणजे स्व दशांशात आलेला आहे. तर मंगळ केतू आणि शुक्र राहू हे समोरासमोर आल्यामुळे तिथे ती पत्रिका जास्त बोलकी झालेली. आणि गुरु परत तुळेचा गेलेला आहे. म्हणजे हा असा प्रसंग तुम्हाला फक्त पत्रिका जे गुणधर्म आहेत कधीही म्हणजे पूर्णपणे आपण म्हणतो की राहुयुक्त जर ग्रह झाला ना तर तो माणसाच्या जीवनात क्रांती आणणारच. आणि कोणालाही क्रांतिकारक आयुष्य आवडत नाही. हो, आणि शनी बुध परत तिथे समोरासमोर समसप्तक योगात आहेत. शनी गेलाय कन्येचा आणि बुध गेलाय मीनेचा. त्यामुळे दशमांश कुंडली खूप बोलते, म्हणजे पटकन. इथे तर योग आहेच आहेत, त्याच्यात तर अगदीच योग आले, म्हणजे लग्न आणि सप्तम स्थानातूनच. बरोबर. आणि सर प्रॉब्लेमॅटिक आहे, भयंकर प्रॉब्लेमॅटिक आहे. फक्त आता इथे मगाशी तुम्ही म्हणालात ना की साधारण 7 वर्षानंतर त्यांचं कॉन्ट्रॅक्ट बदलेल, म्हणजे ते साधारण 2033 साली, तर तेव्हा शुक्राची महादशा सुरू होतीये त्यांची. त्या वेळेला म्हणजे 7 वर्षानंतर, म्हणजे जेव्हा गुरुवरती शनी येईल गोचरीचा, त्यावेळेला होऊ शकेल का म्हणजे काही बदल आयुष्यात? कारण कॉन्टॅक्ट त्यावेळेला संपेल 7 वर्षांनी, आणि शुक्राची महादशा त्यावेळेला सुरू होते आणि शनी गुरुवरती येईल. शुक्राची नाही मॅडम, गुरुची महादशा चालू होणार. हा, गुरुची. 2 मिनिटं ऐका, 2 मिनिटं ऐका. मी काय सल्ला दिलाय, माझं कम्युनिकेशन झालं होतं, तर त्यांना टेक्निकल प्रोसेस मी सांगितलंय. त्यांना सांगितलं की आपल्या इंडियन एम्बेसीमध्ये जा, त्याला एक रिक्वेस्ट लेटर द्या की बाबा मला इथे अशा तऱ्हेची वागणूक मिळते
हं, माझी शारीरिक मानसिक स्थिती गोंधळलेली आहे, खराब आहे. हं, तर माझ्यावरती कृपा करून मला इथून जावं. मी काही ज्यूस वगैरे काही मागणार नाही. मग मला हं, माझ्या मायदेशी जायला पाहिजे. आणि असा एक सिरियस कॉल घ्या, हं. त्याच्यावरती त्याला रिलीफ मिळेल. आणि एकदा या इथे आणि मग परत जाऊ नका. हो. मग ते लोक काही करू शकणार नाही. आल्यानंतर काही करू शकणार नाहीत पण नाही नाही, तिकडे पण वकील आहेत ना मॅडम. हो, प्रत्येक हो ठिकाणी लॉ आहे. आहे, हो, लॉ हो. अँड ऑर्डर असतात. तर त्यांना हं, सांगितलं सल्ला की बाबा तिथे तुम्ही आर्ग्युमेंटमध्ये जा, कोर्टाला अर्ज करा, चीफ जस्टिसला अर्ज करा आणि सांगा की आय एम नॉट एबल टू वर्क. हं. एक रिक्वेस्ट लेटर टाका. तर कंपनी तुमचा काही प्रॉब्लेम नाही, लगेच कॉन्ट्रॅक्ट रद्द करू शकेल. जीवापेक्षा मोठं जगात काही नाही. हं, हो, 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 हो. असं आहे. पण सर देहा पण त्यांचं एवढं हे 10 काम होईल का? वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट पण सर त्यांचं हे काम होईल का? म्हणजे कसं आहे, होईल झालं होईल. म्हणजे त्यांना इकडे येता येईल, नाहीतर 7 नाही वर्ष नाही ते तग धरू नाही नाही, शकतील का? ऐका ऐका तर ऐका नाही झालं तर? एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा. टेक्निकल कायद्याचा प्रोसेस फार वेगळा असतो. कायद्यामध्ये अशा भरपूर काही सोयी आहेत. कायदेशीर सल्ला आणि तांत्रिक सल्ला याच्यामध्ये फरक आहे, कळलं? हो सर. कायदेशीर सल्ला असा आहे की आपल्या एम्बेसीमध्ये जायचं, रिक्वेस्ट टाकायचं, चीफ जस्टिसला टाकायचं की आय एम नॉट एबल टू वर्क, किंवा एक इमर्जन्सी हे पाठवा की तुला भारतात यावं लागेल आणि नंतर जाऊ नका, नंतर का काय करायचं ते करा. कोणी काय करत नाही, कळलं? तुम्हाला ज्योतिष म्हणून पण ह्या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन करणं किंवा तुम्हाला हो, आलं हो, पाहिजे. हो. सर पण मग आता आपण असं जर हे केलं, इमर्जन्सी जर दाखवली की बा आई वडिलांची तब्येत ठीक नाही हो आणि हो, काही यांचं येस इथे येस येणं गरजेचं आहे, आहे. त्याच्या ऑप्शन आहे. देर इज. हा, म्हणजे मग त्या ग्राउंडवर ते येऊ शकतील ना भारतामध्ये? पहिली गोष्ट, जगामध्ये असा एक नियम आहे की हम्म. तुमच्या शरीराला एखादी बाधा असेल किंवा त्रास असेल, मानसिक असेल, तर तुम्हाला कोणीही जगात सक्ती करू शकत नाही, जर तुम्ही प्रामाणिक असाल तर. हम्म. कळलं? फक्त तुमच्या मायदेशी जाण्याला तुम्हाला हरकत नाही, तर तुम्ही कॉन्ट्रॅक्टवरती आलेले आहात, हा. असं आहे. काही फसवेगिरीचं कामं अख्ख्या जगात चालतात. हो अमेरिकेमध्ये हो सुद्धा आहेत, हो ना. लंडनमध्ये हो, सुद्धा हो, हो. आहेत, न्यूझीलंडमध्ये सुद्धा आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा आहेत. आणि कामगारांमध्ये फसगत होणं हे कायमस्वरूपी जगात सगळ्याकडे चाललेलं आहे आणि आता ते वाढणार आहे. हो सर, बरोबर आहे. आता वाढणार. तर आता सगळी जी रिकव्हरी आहे ती लेबरमधूनच केली जाणार, कळलं? मजूर हा शेवट. म्हणून तर तिथे कम्युनिस्ट पॉलिसी वाचा तुम्ही. कम्युनिस्ट पॉलिसी ही वेगळी होती आणि स्वतंत्रता वेगळी होती. अच्छा. पण आपण भांडवलशाही आहोत. हो. कम्युनिस्ट समान हक्क. अहो, क्युबासारखा देश 1959 साली कम्युनिस्टमध्ये गेला, तो तरला. अमेरिका फ्रीडम असून सुद्धा त्या ठिकाणी अनेक वादग्रस्त गोष्टी आहेत. हो अतिस्वातंत्र्य पण हानिकारक आहे, हो, हो, हो सर. हो सर. कळलं ना? हो सर. म्हणून तुम्ही विचारधारा कम्युनिस्टांची वाचा, तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की कम्युनिस्ट काय म्हणत होते, कम्युनिझम काय आहे. ते सगळ्या रशियन पॉलिसी आहेत. सर हाँ बोला. सर यहाँ पे तुला राशि का शुक्र राहु के साथ है, अगर वो लग्नेश भी है, अगर वो शुक्र नहीं होता था तो भी कन्या अगर राशि में राहु रहेगा तो भी। अगर अगर मगर की बात ही नहीं है. यहाँ लग्नेश ही फंस गया है, तो इंसान फंसा है, जानवर अच्छा, नहीं फंसा है. समझ गए? नहीं 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 सर, मुझे खाली इतना पूछना है कि कन्या राशि में भी राहु रहेगा तो भी फसगत तो ये कागज पत्तर में रहेगा। ये किस्सा नहीं होता. हाँ, बस बस वही वही खाली पूछने का था। लग्नेश ही चला गया है राहु के मुख हाँ में. हाँ हाँ सर, राहु का मुख ठीक है। बहुत अलग रहता है, हाँ बराबर सर। ऐसा है. समझ गए? हाँ सर, समझ गई थी। अभी जैसे हम देखेंगे तो राहु 20 डिग्री का है और शुक्र हाँ 18 डिग्री का है.
तो हाँ जानबूझ के राहु वहां से आ रहा है और शुक्र जा रहा है, समझ गए? बराबर सर। हाँ। तो बहुत ही टेक्निकल आपको पत्रिका देखने को आना चाहिए। यस सर। सर मी बोलू का? हाँ बोला ना मॅडम. हा नमस्ते सर. नमस्ते. सर त्या दिवशी तुम्ही एक पॉइंट सांगितला होता की कक्षेच्या पलीकडचे ग्रह आणि हो राशी त्याबद्दल हो उल्लेख हो केला होता. हो हो येस करेक्ट. तर आता बघा कक्षेच्या पलीकडचा हा मंगळ जो आहे तो दशमात बसलाय आणि तो देखील लग्नावर पाहतोय. त्याच्यानंतर जो शनी आहे तो पण कक्षेपलीकडचा आहे, तो देखील लग्नावर पडतो. म्हणजे अशा या शनी मंगळाची दृष्टी लग्नावर आलेली आहे. हा एक फॅक्टर इथे लक्षात येतो. त्याचबरोबर एक आहे की इक्वेटरचा ऍक्सिस आहे 1-7. हा ग्रहांनी एक्झॅक्टली कशा बुध, एक्झॅक्टली रवी आणि चंद्र करेक्ट एकमेकांना करेक्ट. समोर पाहतात आहेत. त्याचबरोबर कर्म आणि सुखस्थान या अँगलनी सुद्धा कर्कवृत्त आणि मकरवृत्त हे सुद्धा समोरासमोर आलेले आहे. केंद्रामध्ये सगळ्या चरराशी आलेल्या आहेत की तिथे मूळ बल या ह्याच्याने आहे. त्याच्यानंतर आता या मॅमनी एक मुद्दा उपस्थित केलेला होता. डॉक्टरांच्या कुंडलीत विचार करताना लग्नेश वेळात हे बऱ्याचदा कॉमन पाहिलं जातं. पण आता जे तुम्ही लगेच सांगितलं की लग्नेश शुक्र नुसता वेळात असतं ते वेगळी गोष्ट आहे. पण तो राहू युक्त आहे. ज्या वेळेस लग्नेश शुक्र राहू युक्त पाहायला मिळतो तर सुरुवातीला आपली जी चर्चा झाली तर त्याप्रमाणे डेफिनेटली सर विवाहाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण हा शुक्र राहू त्रास देतोच. पण इथे तर नुसतं विवाह नाही तर जातकाचा लग्नेशच येतो. त्यामुळे इथे ते सफरिंग आहेच, इथे ते आलंच आहे. त्याच्यानंतर म्हणजे मी बिंदू पण मांडले तर त्याच्यामध्ये चतुर्थ स्थानात आता इथे पुन्हा कक्षेच्या पलीकडची राशी जी आहे तर त्याच्यापैकी इथे आपण धनस्थानात वृश्चिक राशी म्हणजे या राशी कुठे ना कुठेतरी येतात पण त्या अफेक्टेड असतात. त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी मी सांगते इथे की चतुर्थात मकर राशी आहे तिथेच कालबिंदू आलेला आहे. त्याच्यानंतर पंचमामध्ये कुंभ राशी तिथे धूम बिंदू आलेला आहे आणि याच्यामध्ये मीन राशी जी आहे ती षष्ठ स्थानात आलेली आहे जी डॉक्टरांच्या कुंडलीमध्ये सुद्धा खूप महत्वाची असते आणि तिथे अर्धप्रहर जसा शुभबिंदू त्याचबरोबर मृत्यूबिंदू पण तिथेच आलेला आहे. सो षष्ठ स्थान या पॉइंट ऑफ व्ह्यूनी आपण इथे नोकरीचं पण बघणार. त्याचबरोबर निसर्ग कुंडलीप्रमाणे मीन राशी ही व्ययस्थानात येते आणि तिथं आलेला केतू म्हणजे राहू केतूचा हा ऍक्सिस बदलल्यावर कसा गोंधळ होतो तो इथे पाहायला भेटतोय. हा केतू शिवाय पापांश मध्ये गुरुच्या राशीत आलेला आहे. हा वेगळ्या अँगलनी पॉझिटिव्ह ठरला असता आध्यात्मिक आणि या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण जॉबच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी हा त्रासदायक दिसतोय कारण शिवाय मृत्यूबिंदू पण आहे. त्याचबरोबर आणखीन एक पॉईंट जाणवला मला की हा षष्ठेश गुरु हा तस्करांश मध्ये आहे आणि हा भाग्यात आलेला आहे म्हणजे जिथे आपण मोठे प्रवास पण पाहतो. सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण हा गुरु इथे बोलतोय असं एक मला जाणवतं की षष्ठेश गुरु तस्करांश मध्ये म्हणजे नोकरीच्या ठिकाणी परदेशी गेल्यानंतर कारण लग्नेश वेळात राहू युक्त आहे. सो इथे आपल्याला काही क्ल्यू जर कुणी जातक असा आधी आला तर काहीतरी आयडिया आपल्याला येते किंवा आपण त्यांना आगाऊ सूचना देऊ शकतो की अशा अशा दशेत या गोष्टी होऊ शकतात. आता त्याचप्रमाणे तुम्ही आणखीन एक पॉईंट सांगितला सर की तुम्ही जी त्यांना सूचना दिली आहे तर त्यामध्ये मला एक असं वाटतं की सर सिंहेचा शनी हा न्यायांश मध्ये आहे. तर मी तोच विचार करत होते सिंहेचा शनी मगाशी आपल्या चव्हाण मॅडमनी पण सांगितलं यस की तो बंधन एक तर देतो नाही तर तो जातक स्वतः त्या बंधनात जातो किंवा संघर्ष सिंहेचा शनी हा चुकलेला नसतोच. परंतु या शनीला नवमांश कसा आहे हे मात्र पाहायला हवं कारण केव्हा मुक्तता होईल हे आपल्याला काही गोष्टींची कल्पना निश्चितच येते. त्याप्रमाणे मला असं मॅडम वाटतं की हा पत्रिका काढा मॅडम. पंचमेश हा बोला 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 तुम्ही बोला. हा Yes. की तूळ बोला बोला. लग्नाला शनी हा तूळ लग्नाला हा शनी हा राजयोगकारक आहे आणि असा शनी भली सिंहेत बसला त्यामुळे सुरुवातीला संघर्ष त्यांना जावंच लागेल. पण जे तुम्ही म्हणताय किंवा आणि काही म्हटले की काही रिझन आई वडिलांचं किंवा काही रिझन सांगून तर तिथे हेल्प होईल कारण रवीच्या राशीतला शनी आहे आणि तो न्यायांश मध्ये रवी म्हणजे शासन झालं आणि हा शनी न्यायांश मध्ये आहे म्हणजे कुठल्या तरी गव्हर्नमेंट किंवा त्या ह्याची जी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ती मदत होऊ शकते असं मला इथे स्ट्रॉंगली असं वाटतं. त्यामुळे म्हणजे त्यांनी ट्राय करायला काहीच हरकत नाही. आणि राहूची दशा आणि त्याच्यामध्ये सर लग्नेश वेळात आणि वेयेश लग्नात सर याच्यामध्ये एक ऍज अ डॉक्टर म्हणून तर आहेच पण त्याचबरोबर जेव्हा आपण ही युती पाहतो की लग्नेश वेळात आणि वेयेश लग्नात असं जेव्हा होतं तेव्हा जातकाला मानसिक त्रास हा ठरलेलाच असतो. त्याला त्यातनं जावं लागतंच. तर त्याप्रमाणे ही कुंडली या ह्याच्यानी बोलतीये असं मला वाटतं सर. थँक्यू थँक्यू. सर.
100 पैकी 100 मार्क आहेत तुम्हाला. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू नाही, सर. मुद्दे सांगतो तुम्हाला, मुद्दे काय आहेत ते. एक तर येस सर. तुम्ही इक्वेटरचा उल्लेख केला, तो अतिशय म्हणजे वंदनीय आहे, तो छान आहे, प्रश्नच नाही. असं करणं येस. गरजेचं आहे. इक्वेटर कधी विसरायचं नाही. इक्वेटरचा भाग झाला. दुसरा भाग असा झाला की त्याच्यामध्ये आपण जेव्हा कर्क रेखांश पाहतो, वृत्तांत कर्क, तो एक भाग सांगितला. येस तो सर. तिथे मंगळ आहे, तो कक्षेच्या पलीकडचा ग्रह आहे. त्यानंतर मी तुम्हाला जो मुहूर्त पाठवला होता उपनयनचा, त्याच्यामध्ये एक हा. वाक्य आवर्जून वाचा की मकर राशीतून सूर्य जेव्हा उत्तरेकडे प्रवास करतो त्याच वेळेला सगळ्या तऱ्हेचे मुहूर्त जे आहेत ते आपल्याकडे करावे असा नियम आहे. म्हणजे तुम्हाला ओके. इथून असा सल्ला दिला जातो की जानेवारी 15च्या नंतर जेव्हा सूर्याचा प्रवास हा उत्तरायणाकडे होतो, उत्तरायण हे पॉझिटिव्ह का आहे, त्याच दरम्यान सगळं लग्न कार्य, वास्तूचे मुहूर्त, उपनयनं, मुंज, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तेव्हा करावा. दिस पॉईंट टू बी नोटेड. हे येस जे सर. मुहूर्त आहेत ना, काल मुहूर्त होता आपला, तर त्या ह्याच्यामध्ये तो तिथे आपण म्हणतो की गुढीपाडवा एक मुहूर्त आहे 3.5 मुहूर्तापैकी. पण आपण अक्षय येस. तृतीया आपण मुहूर्त शिकलो होतो, माहिती आहे ना तुम्हाला. हो हो सर. हो. हा. आणि तो मुहूर्त फक्त आपण कसा केला तर रवी आणि चंद्राच्या वरती अवलंबून ग्रहाची स्थिती असते, त्यावेळेला अक्षय तृतीया आपण मुहूर्त निश्चित केला होता आणि तो पॉझिटिव्ह आहे. जिथे रवी उच्चीचा येस असतो, सर. तो एप्रिल महिन्यामध्ये येतो आणि रवी हो. उच्चीचा असतो आणि चंद्रसुद्धा उच्चीचा असतो, त्यावेळेला अक्षय तृतीया होते. आणि त्या दरम्यान सुद्धा इक्वेटरला बरोबर सूर्य असतो बघा, मेषेला, नाही का. हो हो. मेषेला बरोबर. मेषेला म्हणजे 19 आता एप्रिललाच आहे मला वाटतं. हा, येस. म्हणजे का आहे तर त्याला कारण मी आज तुम्हाला सांगतो. उपनयन जे आपण शिकतो तर त्याला कारण अशी आहेत आणि ते आपल्या आचार्यांनी करून ठेवलेलं आहे. उपनयन काय, येस. तुम्हाला उपनयनचा फक्त पंचांगामध्ये हे आहे, पण असा त्या ठिकाणी खुलासा केलेला नाही, हो. नाही सांगितलंय सर कुठे ते. कुठलाही नाही. कुठल्याही पंचांगामध्ये असं सांगितलेलं नाही, कळलं. येस सर. म्हणून तुम्हाला पत्रिका वाचन करताना हा सगळा संदर्भ घ्यावा असा मी आग्रह करेन. नाहीतर तुम्ही व्यवस्थित ज्योतिष सांगू शकणार नाही. तर मगाचचा जो लेख आहे ना, तो लेख असाच पद्धतीवरती आहे की कशा करता म्हणून त्याचं हे धरलं जातं. ओके, येस सर. हो सर. थँक्यू हो सर. सर. धन्यवाद. पण परत तुम्हाला मी आभार मानतो तुमचे. फार सुंदर विश्लेषण केलं, असंच करत राहा. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू बरं, सर. आणखी तुम्हाला काही विचारायचं आहे विचारा किंवा सांगा, लोकांना कळू द्या. नुसतं ह्याच्यात तो बसलाय, तो त्याच्यात बसलाय, हात तुटलाय, पाय तुटलाय असं नाही. व्यवस्थित पत्रिका हे केली पाहिजे. आणखी कोणाला मांडायचं आपलं मत. ही पत्रिका पाहूनच एवढा हे झालं ना, गंभीर आहे. बरं, आता वेळ 5 मिनिटं आहे. आणखी हरकत नाही, तुम्ही सांगा, विचार मांडा तुमचे. तर मी बोलू. हां, बोला. तर शुक्र राहू युक्त आहे आणि शुक्र लग्नेश आहे आणि आत्माकारक ग्रह पण शुक्रच आहे. म्हणजे 18 डिग्री आत्माकारक आहे. असल्यामुळे त्याचं आणखीन हा बोला. बोला मॅडम, बोला. हा मला तेच सांगायचं होतं की त्याच्यामुळे त्यांना तो जास्ती त्यांना त्रास होणार. म्हणजे मी सांगतो मला काय माहिती आहे का, राहू 20 अंशाचा आहे आणि शुक्र 18 हो अंशाचा आहे. तर हो समजा एक साधा नियम आहे, आपल्याला खोल दरी दिसते
आणि ती 2 मिनिटावरती आहे, नाही का? हो आता 20 अंशापर्यंत बरोबर राहून शुक्राला जायला 2 दिवस लागतील, कारण तो 18 अंशाचा भोगलेला आहे, त्याच्या पलीकडे आहे. म्हणजे साधारणतः हो आपण जर हो पाहिलं तर हो 36 तासामध्ये तो राहूच्या मुखात 100% जाणार. पण समोर खड्डा आहे हो हे हो ठरलेलं आहे, म्हणजे समोर दरी आहे. अपघाती हम्म, जीवन किंवा अपघात हे असेच होतात मॅडम, फ्यू सेकंड. हम्म. म्हणजे जेव्हा एखादा अपघात घडतो त्यावेळेला कुठलाही अपघात असतो, मग तो विमानातला असतो, मोटर गाडीचा असतो, आपल्याला अगोदर माहिती नसतं की अपघात होणार आहे. इन्सिडेंट हम्म. हा होतो. तसं हे जीवन अपघाती आहे, कर्म अपघाती हो आहे, क्रिया अपघाती आहे, निर्णय अपघाती आहे. तर हे सगळं सूचित केलं पाहिजे आपल्याला जातकाला, तर निश्चितच सांगता आलं पाहिजे. किंवा फॉरगेट अबाउट द युअर कस्टमर क्लायंट, पण तुम्हाला ॲटलिस्ट जे शिकत आहोत तर त्याचा नमुना तरी कळला पाहिजे की हे काय आहे. म्हणून मी वाक्यरचना करतो त्यावेळेला बेजबाबदार नसतो, जबाबदारीने हम्म. सांगतो की तुम्हाला स्ट्रॉंग बनवायचं आहे. माझा उद्देश एकच आहे की तुम्ही विद्वान झाला पाहिजे, बाकी हेतू बिलकुल काही नाही. ते तुमच्याकडे कधी पैसे मागत नाही का, मग काही विकत नाही का, काही नाही. कळलं? बरोबर ही पत्रिका म्हणजे तुम्ही अगदी अभ्यास करण्याजोगीच आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं ते म्हणजे शिक्षण वगैरे चांगलं झालं, चांगल्या कुटुंबात जन्म, हे सगळं असून सुद्धा कसं दुर्दैव आलेलं आहे. आणि कदाचित आता तू त्या एका ह्याच्यामुळे 7 वर्षानंतर किंवा त्याच्या आधीच त्याच्यातनं बाहेरही येऊ शकतात, शक्यता आहे म्हणजे त्याच्यात, पण ते इन्सिडन्स हा भाग भोगावं असतो ना मॅडम. लागलं. येस. आता मी वैवाहिक जीवन ह्याच्यावरती पत्रिका सुरू करणार आहे. ते जे इन्सिडन्स हा असतात ना ते कोणीही टाळू शकत नाही. वैवाहिक जीवनातले अपघात, हम्म. आपण ट्रॅफिकमध्ये अडकतो तसं तिथून बाहेर एक्झिट नाही. बरेच प्रश्न हल्ली सतावत आहेत, तुम्हाला ते उपयोगाचे आहेत. कारण वैवाहिक जीवन हा एक जो प्रकार आहे तो आत्ताच्या घडीला जे काही लोक विवाहबद्ध होणार आहेत आपण काही टाळू शकत नाही, पण ॲटलिस्ट तुम्ही त्याच्याबद्दल वर्णन ऐकू शकता किंवा तुम्ही माहिती घेऊ शकता, तुम्हाला ज्ञान मिळू शकेल. तुम्ही शुक्रवारचा वर्ग जो आहे तो सुरू करणार आहे, नवीन नवीन विषय. हा, हा. कळलं? आता मला तेच विचारायचं होतं की शुक्र राहू बरोबर आहे, त्यामुळे हे त्यांचा वियोग आणि हे हां, आता जास्ती ताटातूट झालेलं आहे ना. असू शकतं. बघा हा ना, तेच पत्नीला चिंताकारक राहणं ही पण चांगली गोष्ट नाही ना. नाही तेच. जोडीदार हा आणि चिंताग्रस्त कधीच मुलांचं नसावा. हम्म. जोडीदार जोडीदार आहे. द लाईफ पार्टनर, वाई वी से द लाईफ पार्टनर, कारण त्याला अपेक्षा असते, त्याला चांगली वागणूक दिली पाहिजे, त्याला चांगलं विचारलं पाहिजे, त्याची चिंता केली पाहिजे. हम्म. माझ्याकडे एक अशी स्थूल लग्नाची पत्रिका आहे आणि लग्नेश शुक्र राहू बरोबर व्ययात. बाकीचं वेगळं आहे पण हा मुद्दा सेम आहे. आणि त्या व्यक्तीला सुद्धा अतिशय त्रास झालेला आहे वैवाहिक जीवनामध्ये. तुम्ही जे नेहमी सांगता तूळ लग्न तूळ लग्न ते अगदी हो हो. बघायला मिळतच म्हणजे. नाही, तूळ लग्नाचे जे अभिप्राय आहेत ना मॅडम ते अतिशय भिन्न आहेत. हम्म. आणि हे लग्न कसं आहे, लोकांतर आणि एकांतामध्ये आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो. या हो लग्नाबद्दलची स्पेशालिटी असंच आहे. आणि बरोबर. बघितलं असं तर तूळ लग्नाचे लोक लोकांसाठी जगतात आणि मरतात असं पण आहे. हम्म. खरंय. म्हणजे लोकांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्याकडे जसं उदाहरण जास्त तुम्हाला करून सांगतो. जोडीदाराला प्रसन्न करण्यासाठी जगतात सर. येस येस. माझा अनुभव असा आहे म्हणजे. खरं नाही म्हणजे सांगते माझी नाहीये तूळ लग्नाची पत्रिका, पण मी बघितले ते सांगते सर. असा अनुभव मांडला पाहिजे ना. हो नाही सर. आणि म्हणजे स्वतःला त्रास, स्वतःचं आयुष्य त्रासदायक असून सुद्धा ते लोकांना मदत करत असतात हो किंवा ना, पण लोकांच्या आपण दृष्टीने त्यांचे उपकार असतात नाही लोकांवर करत असतात. हो. म्हणून मी राशींच्या दृष्टी सांगितल्या तुम्हाला आज. बघा तुम्हाला पटल्या असतील त्या, हो नाही सर, आज पटणार असं खूप होणार वेगळं नाही. आम्हाला एक नवीन शिकायला मिळालं हो सर. सर, हो थँक्यू हो सर. सर, खूप खूप धन्यवाद सर. माझ्या पण मुलग्याची सर तुळस लग्नाची पत्रिका आहे, तो पण मित्रांना असंच
मदत करत असतो. आणि काय की त्याने हे मागितलं, हे केलं, वर्गात तो बिनधास्त चालू असतं मित्रांना मदत करणं वगैरे. कधी कधी टीचर कडून मार पण खातो, ओरड पण खातो, वर्गाच्या बाहेर पण राहतो मित्रांसाठी. म्हणजे असं त्याचं चालू होतं. आता तुम्ही सांगताय तर माझ्या मुलग्यावरून ते आता ते कळायला लागलंय की का असं होतं ते त्याला. बघा, तुळेचा आणि ऋषभेचा मालक एकच आहे. जिथे तुळेची पत्रिका आली ना तिथे ऋषभेचा संबंध 100% येणार. मग तिथे ऋषभ रास किंवा ऋषभ लग्न, तूळ लग्न, ऋषभ रास किंवा ऋषभ रास तूळ लग्न हे कुठे ना कुठेतरी कनेक्टेड असतात कुटुंबामध्ये. कुटुंबामध्ये अच्छा अच्छा. हे हो. ठरलेले नियम आहेत. हा हा. माझी ऋषभेचा वृषभच लग्न आहे, माझ्या मुलगीचं पण वृषभ लग्न आहे हा आणि त्याचं तूळ लग्न. Yes. त्यामुळे म्हणजे कुटुंबामध्ये कनेक्शन असतं ते असं तुम्ही सांगता तसं हे जिथे शुक्राचा जन्म झाला तिथे शुक्राची व्यक्ती जन्माला येणारच असा आहे नियम. बघा काय नियम कसे आहेत, शुक्र शुक्राला आकर्षित करतो म्हणजे तो आपल्या कुटुंबामध्ये येतो. तसंच तुम्ही बघितलं तर कर्केचा जो भाग आहे तर कर्केच्या याच्यामध्ये बुधाची व्यक्ती ही निश्चित असते, ठरलेलं आहे, नियम आहे, कारण तो युवराज आहे. तसंच सिंहेला असेल तर कन्येची व्यक्ती निश्चित असते, ठरलेले नियम आहेत, त्याच्यामध्ये वाद नाही. हे नियम तुम्हाला पाठ झाले तर तुम्ही फ्युचर पत्रिका जी असते ती व्यवस्थित करू शकता. मग ज्योतिषमध्ये काय आहे, आपण सर हे मेकॅनिकल सगळ्या राशींचं सांगा ना सर तुम्ही फक्त. आता नाही. आता नाही. नाही आता नाही सर, नंतर सांगा पुढच्या वेळेला सर. म्हणजे मॅडम काय शिकायचं असतं हा नाही पण एक बरोबर भाग आहे. हो हे तुम्ही सांगितलेलं अगदी तंतोतंत खरं आहे सर. हा. माणसाच्या आवाजावरून घरात कुठली व्यक्ती असेल ती सांगता येते. हो सर. असं आहे ना. परवाच्या दिवशी बोरिवलीला अशी एक केस झाली. मला एका मॅडमने फोन केला, त्यांची वास्तू एका व्यक्तीने पाहिली होती. तर त्या म्हणाल्या की असं असं माझा दरवाजा असा असा आहे. तर मी म्हटलं तुमची कन्या रास आहे का? बोलले हो. तुम्ही कसं ओळखलं? मी म्हटलं ते जाऊ द्या, मी कसं ओळखलं तो माझा अभ्यास आहे, पण आहे का? ते बोलले हो आहे, माझी कन्या रास आहे. संशयी स्वभाव म्हणून का सर? नाही नाही किरकिरी स्वभाव. नाही किरकिरी नाही बिलकुल स्वभाव, नाही. संशयी अहो स्वभाव. मी 10 मिनिटं पण बोललो नाही, 1 मिनिटाचं नाही सर तुम्हाला बोलणं तर आहे. खूपच तुमचं पण ज्ञान त्या अगदी ठिकाणी आगळं त्यांना आहे जेव्हा सर. सांगल्यानंतर एकदम त्या हे झाल्या. त्यामुळे मी ज्योतिषी आहे पण हे असं कधी शिकलेच नाही. मी म्हटलं ठीक आहे या शिकायला. त्यांना लिंक पाठवले, सांगितलं 400 व्हिडिओ आहेत बघा आरामशीर. तर हा एक अभ्यास असतो. म्हणून तुम्ही प्रत्येकाने अत्यंत हुशार व्हा. अत्यंत हा शब्द वापरायला लक्षात घ्या. हुशारी माणसाला कामाला नेते. बरं ठीक आहे. आता चव्हाण मॅडम तुम्ही अभिप्राय द्या आणि नंतर कुबल मॅडम समारोप करतील. थँक्यू. तर मी बोलू का? हा बोला. तर तुमचे किती धन्यवाद मानावे तेवढे कमीच आहे. तुम्ही कधीच क्रेडिट स्वतःला कधी घेत नाही. तुम्ही नेहमी आपल्या आचार्यांनी हे लिहून ठेवलेलं आहे, हे करून ठेवलेलं आहे आपल्यासाठी. तुम्ही पण ते ज्ञान तुम्ही बरोबर घेऊन ते आमच्यापर्यंत ते देताय, आम्हालाही प्रेरणा देताय. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. पण त्याचं क्रेडिट तुम्ही कधीच घेत नाही. कशाला हे हा घ्यायचं? एक हे तुमचा आपलं एक नाहीच आहे ना. मनाचा मोठे. पण तुम्ही जे आम्हाला देताय ते पण एक मोठी गोष्ट आहे ना सर. आम्हाला इथे बसल्या बसल्या फोनवर तुमचे लेक्चर ऐकून तुमच्याशी बोलून आम्हाला किती ज्ञान मिळते हे तुम्हाला त्याची कल्पना नाहीये सर. त्याच्यातून आम्हाला पण खूप असं कळतंय की काय चांगलं काय वाईट, कशी पत्रिका आली तर कसा आपला दृष्टिकोन असावा. हा वाईड अँगल तुम्ही आम्हाला देताय, त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर. शास्त्रीय आता परीक्षेला मुलांची फसू नका नाही झाला. शास्त्रीय नाही. परीक्षेला हो हो. आणि डॉक्टर PhD हे सगळं बोगस आहे. सर माझी डॉक्टरेट प्रतिनिधी बोलते चांगली बरं का. काय म्हणता मॅडम? माझी प्रतिनिधी चांगली बोलते म्हणलं तुमच्याशी. प्रश्नच नाही. हो आता हो. विचारा. तुम्ही मॅडमनेच सर तुमचं हे मला ओळख करून दिली. अवा त्यासाठी कुलकर्णी मॅडमचे शेवटी खूप ते धन्यवाद. कुलकर्णी आहेत ते. कुलकर्णी कुठे मागे नाही राहणार माहितीये का. जिथे राजा आहे तिथे कुलकर्णी आहे. हा बरोबर सर. आणि ते आहेतच. Yes. त्यांनी बऱ्याच लोकांना आणले. धन्यवाद मॅडम. थँक्यू. हां चव्हाण मॅडम नाव यू स्टार्ट युअर हो ओपिनियन. सर. भट मॅडमनी सांगितलं ते अगदी बरोबर सांगितलं, छान सांगितलं. अगदी म्हणजे बरोबर आहे की तुम्ही नेहमीच चांगलं
म्हणजे पोस्ट पण आज जी मुहूर्ताची टाकली आहे ती पण चांगली आहे. आणि सर असंच कुंडल्या घेत जा आणि आम्हाला शिकवत जा. तर धन्यवाद सर, छान एकदम सुंदर झाला क्लास. थँक्यू. तरी सुद्धा आज माझा एकदम म्हणजे ती पत्रिका पाहिल्यानंतर मला थोडंसं कासावीस झालं होतं. तर असे दिवस येऊ नये कोणावरती, वाईट वाटतं. एनिवे, कुबल मॅडम मी तुम्हाला विनंती करतो. करते विनंती नका करू, करते मी समारोह. तर सर सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत. सर्वांना नमस्कार. अतिशय उत्तम सर. मी फक्त डॉक्टर मेडिकल या दृष्टीने ह्या पत्रिकेला म्हणजे मला असं छान वाटली, म्हणजे छानच आहे नो डाऊट, पण तो लग्नेश आणि राशी स्वामी दोघं पण ते बिघडल्यामुळे एवढी या थराला जाईल इथपर्यंत नव्हती. ते शुक्र राहू फार फार तर असं वाटत होतं की वैवाहिक जीवनात काय समथिंग असेल, पण ते म्हणजे सप्तम स्थानाला मार्क तसे ठीक आहे, व्यय स्थानाला कमीच आहेत नो डाऊट. पण या तुम्ही आता जे शिकवताना इतके अँगल सांगितले, एवढ्या म्हणजे ह्याच्यापर्यंत असेल अशी मात्र कल्पना नव्हती येत, मात्र एवढं नक्की सांगते. तर खूप छान, म्हणजे तुम्ही आज आम्हाला पत्रिका म्हणजे चांगली पण पत्रिका असताना हा मुळात आपण प्रत्येक ह्याचं बघताना बघतोच ना, लग्न आणि लग्नेश, राशी स्वामी आणि राशी, म्हणजे हे ह्या दोघांना महत्व देतच होतो. पण हे एवढ्या म्हणजे इतक्या टोकाला जाऊ शकेल असं म्हणजे आपण म्हणतो ना प्रॅक्टिकली उदाहरण तुम्ही या पत्रिकेतनं दिलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आपल्या चव्हाण मॅडमने तर छान सांगितले सगळे मुद्दे, म्हणजे ते डॉक्टर कसे झाले काय, पण आपल्या कोण माधुरी मॅडम त्यांनी पण खूप, तुम्ही त्यांना अगदी 100 मार्क दिले, तर मी पण A++ म्हणेन. माइंड ब्लोईंग एक्सप्लेनेशन दिलं. बघा तुम्ही मॅडम थँक्यू मॅडम. हे सरांचे असेच म्हणतात, हे सरांनी शिकवलेल्या सगळ्या गोष्टी. सरांचं हो, पण ते तुम्ही अंमलात आणता आहात ना पटकन, ते पण छान वाटलं. म्हणजे कुठलाच मुद्दा तुम्ही नाही, तो तस्करांचा मुद्दा मला घ्यायचा होता, कोणीच घेतला नव्हता, पण छान वाटलं मला तुम्ही त्याचा उल्लेख केला म्हणून. तर अतिशय सर उत्तम म्हणजे झालाय क्लास, त्याच्याबद्दल वादच नाही. आणि आता तुम्ही अशाच पत्रिका वैवाहिक जीवनासाठी सुरू करणार, त्यासाठी मी सगळ्यांतर्फे आधीच का आभार मानते, कारण ह्याच पत्रिका जास्त येतात आजकाल, तर खूपच येतात. म्हणजे काय अगदी 5 वर्ष जरी लग्न टिकलं तरी खूप धन्य मानावं असं म्हटलं तरी काही हरकत नाही. तर सर अतिशय सुंदर क्लास झाला, त्यासाठी मी आणि आम्ही सर्वजण तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी वंदन करतो. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. एक रिक्वेस्ट आहे प्रत्येकाला की PhD डॉक्टर याच्यामध्ये ज्योतिषाला कुठली मान्यता नाही, उगाच आपले पैसे खर्च करू नका. हा सगळा जो चाललेला आहे, एक दिवस पोलिसांची रेड पडणार आहे. मी स्वतः तक्रार केलेली, आता परत ती जागृत करणार. आता त्याच्यावर शिक्षापात्र आहे ते लक्षात घ्या. डॉक्टरेट हा शब्द तुम्हाला मेडिकल सायन्समध्येच वापरता येतो किंवा PhD मध्ये. कोणी ऐरागैरा PhD किंवा डॉक्टरेट देऊ शकत नाही, अधिकार नाहीत त्यांना. जेलमध्ये जावं लागेल. लक्षात ठेवा, कोणाच्या चक्करमध्ये फसू नका. येस सर. थँक्यू सर सांगितल्याबद्दल. नाही, हे बनवाबनी भरपूर चाललेली आहे आणि त्या ह्याच्यामध्ये लोकांना काम नाही, धंदा, भरपूर लोकांना फसवतात आणि अज्ञानाचा फायदा घेतात. दॅट इज फेअर, नॉट फेअर. धन्यवाद सगळ्यांना. परत पुन्हा एकदा आभार सगळ्यांचे. थँक्यू सर. आभार. गुड नाईट. धन्यवाद सर. शुभरात्री.